हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज काल जसं आपण पार्ट 1 आपला चालू केलेला होता, तुमचं काल एक लेक्चर अपलोड झालेलं आहे, त्याचा सेकंड पार्ट ॲक्च्युली तो पार्ट डिस्टर्ब झाला होता, त्याच्यामुळे आपण सेकंड पार्टमध्ये त्याचं डिस्कशन्स कॅरी फॉरवर्ड करत आहे. तुम्हाला लक्षात असेल की आपण ऑपरेशन्स वगैरे डिस्कस केले होते लास्ट लेक्चर्समध्ये. अपॉइंटमेंट वगैरे झाल्या होत्या, त्या पण आपल्या डिस्कशन्स झालेल्या आहे त्या अपॉइंटमेंटबद्दल पण. आणि तुम्हाला माहिती आहे समित, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा एक पार्ट असेल किंवा ऑपरेशन्स असतील, तो सगळा टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण ते जे काही आहे, जे तुम्हाला म्हणजे महत्त्वाचं आपलं जे मटेरियल आहे ते आपण कुठं टाकलं आहे, टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल. या आपण नोट्स कुठं असणार आहे, टेलिग्राम चॅनलवर. ॲज पर मी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथून नोट्स अवेलेबल करून घेऊ शकता. मागचेही वगैरे लेक्चरच्या सगळ्या PDF तिथं अवेलेबल झाल्या आहे. ही पण आज संध्याकाळपर्यंत येऊन जाणार. ओके, चला आता आपण आपले जे जसा सिक्वेन्स चालू आहे त्यावाईजच आपण आता इथं इंडेक्स वगैरेचा जो पॉईंट आहे तो इथं डिस्कस करणार आहे. मी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगते, इंडेक्सेस वगैरे जे आहेत रिसेंट रँकिंग ज्या आलेल्या आहेत त्या मी इथं सगळं अपडेट केलं आहे. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, कोणताही इंडेक्स असेल, त्याचे रिसेंट रँकिंग 2023 म्हणजे आता कन्सिडर करा मे मंथ चालू आहे, बरोबर आहे. तर जानेवारीपासून मेपर्यंतच्या जेवढ्याही काही रँकिंग्समध्ये काही बदलाव आला असेल किंवा फेरबदल झाला असेल तर तो आपण इथं अपडेट केलेला आहे. ओके, आणि ज्या काही जुन्याच आहे म्हणजे 2022च्याच आहे त्याचा रँक ॲज युजल तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे असं काही कन्फ्यूज करू नका रँक का बदलला एकदम, तर कारण त्याची आता नवीन रिपोर्ट आला त्याच्यानुसार रँकिंग बदललेली दिसेल. ओके, तर चला विदाऊट वेस्टिंग टाईम आपण चालू करू इंडेक्स आणि रिपोर्ट. याच्यात काय लक्षात ठेवायचं, इंडेक्सचं नाव दिलेलं असतं, कोणं रिलीज केला हा विचारतील, आणि दुसरा प्रश्न काय असतो, येस हा तुमच्या परीक्षेत येणारा कॉमन प्रश्न असतो की त्याचा रँक विचारून टाकतात. येस, आणि हा फुकटचा प्रश्न आहे, आपण गेसवर्क मारू शकतो की तेवढ्यात ते तेवढेच काहीतरी इंडेक्स असतात त्यामधून एक येणार. जसं मी सांगितलं ऑपरेशन, अपॉइंटमेंट मी जेवढ्या दिलेल्या आहेत त्यामध्ये मी स्पेशली ज्या सांगितल्या त्यातून तुम्हाला 100% प्रश्न आलेला दिसेल म्हणजे दिसेल. कारण आपण असं जे बघा एक आयडिया लागून जाते परीक्षेमध्ये कंटिन्युअस ज्या रिपीटेड अपॉइंटमेंटवर प्रश्न विचारलेले आहेत त्याचा अंदाज घेऊन आपण तुम्हाला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, चला आपण आता चालू करू की आपल्या इंडेक्स रिपोर्टमध्ये पहिला आहे प्रेस फ्रीडम इंडेक्स. आता बघा तुम्हाला जर कळत असेल तर आपल्या इथं मीडिया असते, बरोबर आहे. मीडिया काय करते, वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती देते. मग आता ही मीडिया जी आहे यांना फ्रीडम आहे, जसं इंडियामध्ये आज तक असेल किंवा बाकीचे न्यूज रिपोर्टर चॅनल आहे ते काय करतात, रिपोर्टिंग करतात आणि त्यांना जो काही डेटा मिळेल किंवा जे काही असेल ती डेटा काय करतात, पब्लिश करतात, बरोबर आहे. मग याचा अर्थ काय, ती प्रेस जी आहे तिला काय फ्रीडम आहे, म्हणजे ती जी मीडिया आहे तिला फ्रीडम आहे. मग असं सगळ्या कंट्रीमध्ये का मुळीच नाही. ओके, चायना वगैरे कंट्रीजमध्ये बघसाल तर खूप मॅन्युप्युलेटिंग या गोष्टी चालतात. आता याच्यामुळे त्याच्यानुसार काय केलं जातं, रँकिंग केली जाते. आता बघा हे काय करतात, जनरली ह्या ज्या तुम्हाला रँकिंग्स वगैरे बघायला मिळतील ना ह्या वेस्टर्न कंट्रीज करतात, आणि ऑब्व्हियसली मग याच्यात काय करतात, आपल्याला कुठंतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा असं समजा यांचे जे पॅरामीटर आहेत तेच खूप वेगळे आहेत. त्यामुळं असं बघायला मिळतं की आपली रँकिंग या इंडेक्समध्ये जनरली हे लोक खराब दाखवताना बघायला मिळतात. पण आता काही ऑप्शन नाही आपल्याजवळ, आपल्याला रँकिंग लक्षात ठेवावीच लागेल. बघा आता इंडियामध्ये तुम्ही तर बघता प्रेस मीडियाचं चांगलं फ्रीडम आहे, तरी पण आपली रँक किती आहे, 161, 161 नंबरची आपली रँक आहे. टॉप नंबरला कोण आहे, नॉर्वे. म्हणजे नॉर्वेमध्ये फ्रीडम खूप चांगलं आहे, मीडियाला जे बोलायचं असेल ती बोलू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात कमी कुठं असेल तर तुम्ही लावू शकता अंदाज कुठं असेल तर नॉर्थ कोरिया. ओके, तर टॉप कोण आहे, बॉटममध्ये कोण आहे, आपण कोणत्या रँकवर आहे हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आपली रँक इथे किती आहे, 161. हा रिपोर्ट कोण रिलीज करतो, आता पूर्ण नाव लक्षात ठेवायचं गरज नाही, राहिला तर 2-3 वेळेस तुम्ही बघितलं ना तुम्हालाच एक अंदाज येऊन जाईल. तर हा इंडेक्स कोण रिलीज करतो, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स हा रिलीज करतो रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर. ओके, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर जे आहे तो हा रिपोर्ट रिलीज करताना दिसेल. प्रश्न जे पडणार त्याच्यावरच आपण डिस्कशन करणार आहे. नंतर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स असा पण एक इंडेक्स निघतो. लॉजिस्टिकचा अर्थ काय असतो मी तुम्हाला सांगते. ओके, आता तुम्हाला माहिती आहे सामानांची ने-जा केली जाते. ओके, मग आता मला सांगा एखादं सामान आहे अमरावतीपासून कुठंतरी पाठवायचं आहे, सपोज अमरावतीपासून नागपूरला पाठवायचं आहे. आता ट्रकवाला सामान घेऊन चालला, मधात खूप साऱ्या ठिकाणी रेस्ट घेत असेल तर सामान पोहोचायला वेळ लागेल, बरोबर आहे. मग आपलं काम काय असलं पाहिजे की कमीत कमी वेळेत ते सामान तिथं पोहोचलं पाहिजे. मग आता आपल्या इंडियामध्ये जर तुम्ही बघायला मिळेल तर लॉजिस्टिक परफॉर्मन्सचा जो इंडेक्स आहे याच्यामध्ये आपली रँक तेवढी काही बेटर बघायला मिळत नाही. म्हणजे आपल्या इथं सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी खूप जास्त टाईम लागतो की डिले
टाइम खूप जास्त लागतो, हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, तर हा तुम्हाला फक्त मी आता नाव सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी सांगितलं. तर लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स जर आपण बघायला गेलो तर कोण रिलीज करतो, तर वर्ल्ड बँक करतो. ओके, वर्ल्ड बँक आहे, त्यामुळे थोडासा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवावेच लागेल. ओके, आणि आता याच्यामध्ये आपलं काम आहे आपल्या इंडियाचा रँक. आपल्या इंडियाचा रँक किती आहे, 38 नंबरचा रँक आहे. वरचा आपण बघितला, लक्षात ठेवायचा आहे नंबर 38, म्हणजे 38 नंबरचा आपला रँक आहे. आणि 1 नंबरवर कोण आहे, तर सिंगापूर आहे. ओके, सिंगापूर ही कंट्री आपल्याला 1 नंबरवर बघायला मिळते. म्हणजे सिंगापूरमध्ये लॉजिस्टिक टाइम खूप कमी आहे. म्हणजे मी जर आज तिथून बघा, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण एखादी सर्व्हिस अवेलेबल आता ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून जे लवकर सर्व्हिस देईल त्याला आपण प्रेफर करतो. येस, डेफिनेटली. तर सगळ्यात लवकर म्हणजे लॉजिस्टिक परफॉर्मन्स कुणाचा चांगला आहे, तर चांगला आहे सिंगापूरचा. ओके, त्याच्या खाली पण 2-3 कंट्री दिल्या आहे, पण तुम्हाला माहित असलं पाहिजे टॉप रँकर कोण आहे. आणि आपला रँक किती आहे, आपण 38 आहे. म्हणजे आपला तेवढा काही म्हणजे एवढाही खराब रँक नाही, आपण एक वेल पोझिशनवर आहे 38. आणि रिलीज कोणी केला, वर्ल्ड बँक. ओके, तिसरा नंबरचा आहे मिलिटरीवर. मिलिटरीवर करणारा खर्च. आता मिलिटरी तुम्हाला माहिती आहे सध्या कसं आहे की जो रशिया युक्रेन क्रायसिस चालू आहे त्याच्यामुळे हा टॉपिक न्यूजमध्येच राहणार आहे. ओके, त्यामुळे माहीत पाहिजे सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे किती खर्च केला जातो तुमच्या इथलच्या मिलिटरीवर किंवा डिफेन्सवर, किती खर्च होतो याचा एक अंदाज, याची एक लिस्ट काढल्या जाते. ती लिस्ट कोण पब्लिश करतो, सिप्री. ओके, आता हे नावं तुम्हाला मराठीत काही वेगळे आहे का, मुळीच नाही. हे नावं असेच तुम्हाला लक्षात ठेवायचे, इंग्लिशवाले असो किंवा मराठीमध्ये प्रिपेअर करणारे असो, कारण ह्या काय इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. ओके, तर कोण रिलीज करतो, सिप्री. सिप्री नामक एक ऑर्गनायझेशन्स आहे किंवा तुम्ही म्हणू शकता तिचं नाव आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. ती काय करते, हा मिलिटरी एक्सपेंडिचरचा रिपोर्ट रिलीज करते. आता जगात सगळ्यात जास्त मिलिटरीवर खर्च करणारे कोण आहे, तर पहिला USA, सेकंड नंबरवर कोण आहे, चायना आहे, तिसऱ्या नंबरवर कोण आहे, रशिया आहे. आपला रँक आहे 4थ्या नंबरचा. बघा, तुम्ही बघितलं असेल की USA, चायना, रशिया आणि 4थ्या नंबरवर इंडिया खर्च करतो. कशावर, मिलिटरी एक्सपेंडिचरवर. ओके, आणि इंडियाला करावंच लागणार का, कारण तुमचे नेबरिंग कंट्रीजमध्ये तुम्हाला तेवढा जास्त काय धोका आहे त्यामुळे. ओके, नेक्स्ट बघा, इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम. मी सांगते इकॉनॉमिक फ्रीडमचा अर्थ काय, पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा, हेरिटेज फाउंडेशन म्हणून ती हा रिपोर्ट रिलीज करते. इंडियाचा रँक 121 आणि टॉप रँकर सिंगापूर आहे. आत्ताच आपण लॉजिस्टिक परफॉर्मन्स पण बघितला आणि इकॉनॉमिक फ्रीडम पण बघितलं, तर दोन्हीमध्ये रँक कुणाचा आहे, पहिला सिंगापूरचा आहे. ओके, आता इकॉनॉमिक परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता ओपन इकॉनॉमी, म्हणजे ज्याला जे वाटेल म्हणण्यापेक्षा प्रोडक्शन जे आपण करतो किंवा ज्या गोष्टीचं आपण प्रोडक्शन्स करतो, हे प्रोडक्शन्स किती केलं पाहिजे, काय केलं पाहिजे याच्यावर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजे हे कशाच्या बेसवर चालते, मार्केट बेस. म्हणजे एकदम 100% मार्केट बेस कुठं चालतं, तर ते तुम्हाला बघायला मिळेल सिंगापूरमध्ये. म्हणून या रँकिंग वाईज त्यांना काय केलेलं आहे, पहिला नंबर दिलेला आहे. ओके, नेक्स्ट बघा, पॉप्युलस, सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली कंट्री कोण आहे. आता तुम्हाला माहीत असेल की चायना, तुम्ही पहिलं जुनं ऐकलं असेल पण आता ते नाव नाही लक्षात ठेवायचं. युनायटेड नेशननी रिसेंटली 2023चा एक रिपोर्ट पब्लिश केला आणि त्यामध्ये सांगितलं की जो चायनाचा रँक आहे तो सेकंड नंबरवर गेलेला आहे आणि पहिला रँक कुणाचा आलेला, इंडियाचा. म्हणजे आता सगळ्यात पॉप्युलस कंट्रीमध्ये इंडिया, चायना आणि USA असे 3 क्रमांक लागलेले दिसतील. यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचा, चायनाचे जे प्रेसिडेंट आहे त्यांनी याच्यावर पुष्कळ कमेंट केलेले आहे, त्यामुळे हा टॉपिक खूप न्यूजमध्ये आला होता. नेक्स्ट बघा, HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. हा कोण रिलीज करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा काय करतो, HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रिलीज करतो. हे तुम्ही पुष्कळ वेळेस ऐकलं असेल, पण कामाचं तुमच्या इथं आहे की इंडियाचा रँक 131वा होता, पण तिथूनही तुम्ही खाली घसरले आणि 132 नंबरवर आले. जसं आपण शेवट जाऊ, आपला रँक काय होईल, म्हणजे जितका आपण नंबर आपला मागे वाढत जाईल त्याचा अर्थ काय असेल, नंबर वाढणं हे बरोबर नाहीये किंवा नंबर वाढणं म्हणजे तुम्ही तुमची प्रगती किंवा तुम्ही डेव्हलपमेंटच्या इंडेक्सवर म्हणजे काय म्हणू शकता, बेटर परफॉर्म करत नाहीये असा त्याचा अर्थ होतो. इथं दिसतंय का, टॉप कंट्रीज कोण आहे, स्वित्झर्लंड आहे, नॉर्वे आहे आणि आईसलँड आहे. या 3 कंट्रीज ह्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे काय की या कंट्रीज नेहमीच टॉप करतात. बघा, HDI मध्ये कोणी टॉप केलेला आहे, HDI मध्ये टॉप केलेला आहे स्वित्झर्लंडनी. ओके, चला आता नेक्स्ट आहे इंटेलेक्चुअल
इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. आता तुम्ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऐकलं असेल पुष्कळ वेळेस की बघा ते ऐकलं असतात पेटंट वगैरे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीचा भाग आहे, बरोबर आहे. तर हा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट इंडेक्स कोण पब्लिश करतो, तर USA एक चेंबर ऑफ कॉमर्स नावाचा एक इन्स्टिट्यूट आहे, तो पब्लिश करतो. नावं असेच्या असेच लक्षात ठेवा. US चेंबर ऑफ कॉमर्स हे रिलीज करतो. आणि बघा आता तुम्हाला जर थोडं माहिती असेल ना, असं कन्सिडर करा की रिसर्च वर्कमध्ये चांगलं कोण आहे किंवा इनोव्हेशन म्हणा किंवा रिसर्चमध्ये खूप चांगलं परफॉर्म करणारा कोण आहे, तर वेस्टर्न कंट्रीज आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग त्यामध्येही स्पेसिफिक कोण आहे, तर USA. सेकंड नंबरवर कोण आहे, UK आहे. आणि थर्ड नंबरवर कोण आहे, फ्रान्स आहे. इंडियाचा याच्यामध्ये नंबर 42nd नंबरचा लागतो. ऑब्व्हियसली इंडिया याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करत आहे. सुरुवातीला जर तुम्ही इंडियाचा रँक बघसाल तर खूप खाली होता, पण आता इंडिया चांगलं परफॉर्म करत आहे, 42nd नंबरवर आला. बघा आता जसं इथे इनोव्हेशन्स वगैरे बद्दलच आहे, तर तशा प्रकारचे हे म्हणू शकता. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे इनोव्हेशन, स्वतःचं पेटंट असो, वेगवेगळे पेटंट स्वतःच्या नावावर करणं असो, ह्या सगळ्यामध्ये USA नंबर 1 वर आहे. ओके, हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. पासपोर्ट, आता पासपोर्ट हेनली पासपोर्ट आहे आणि दुसरा पासपोर्ट इंडेक्स आहे. दोघांच्या रँकिंगमध्ये कंट्री वेगवेगळ्या बघायला मिळतील. याचं कारण काय असतं बघा, आता हेनली पासपोर्ट इंडेक्स हा रिलीज करणारी बॉडी वेगळी आहे आणि पासपोर्ट इंडेक्स रिलीज करणारी बॉडी वेगळी आहे. आता याच्यामध्ये काय असते, पॅरामीटर्स वेगवेगळे ठेवतात आणि त्याच्यानुसार काय होतं, मग त्या देशाची रँकिंग म्हणजे ज्या कंट्रीला पहिला नंबर देण्याचा आहे तो पण काय होतो, चेंज होतो. कारण यांनी पॅरामीटर्स वेगळे केले, म्हणजे कोणत्या बेसवर कंट्रीला बेस्ट मानायचं ते जर पॅरामीटर वेगळे केले तर ऑब्व्हियसली कंट्री पण चेंज होईल. तर त्याच प्रकारे हेनली पासपोर्ट इंडेक्स म्हणला तर पहिला रँक कुणाचा आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जापानचा आहे. पण तेच मी म्हणले की पासपोर्ट इंडेक्समध्ये रँक 1 कोणाचा आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे UAE. ओके, UAEचा रँक पहिला आहे. ओके राईट, लक्षात. हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये पहिला रँक जापानचा आहे आणि पासपोर्ट इंडेक्समध्ये पहिला रँक कोणाचा आहे, UAEचा आहे. हे 2 झाले. आता पहिलं तर लक्षात एवढंच ठेवायचं की हेनली पासपोर्ट कोण रिलीज करतो, एअर ट्रान्सपोर्टेशन. एवढं लक्षात ठेवा, एअर ट्रान्सपोर्टेशन बाबा काहीतरी एक बॉडी आहे ती रिलीज करते. बघा काही गोष्टी कशा असतात, फक्त बघून ऑब्झर्वेशननी उत्तर शोधता आलं पाहिजे. तर नेक्स्ट वन, एक फायनान्शियल ॲडवायझरी आहे, ती काय करते, आपला जो पासपोर्ट इंडेक्स आहे तो रिलीज करते. आता दोघांचं कामाचं आपल्या हे आहे की पासपोर्ट इंडेक्स आणि हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये इंडियाची रँक किती आहे. तर तुम्ही जर बघितलं ना, मी आत्ताच बोलली की पॅरामीटरनुसार खूप चेंजेस होतात. बघा तुमची रँक इथे पासपोर्ट इंडेक्समध्ये किती आहे, तर 144 नंबरच्या रँकवर आहे आपण. किती, 144. आणि इथं बघा 85th नंबरच्या रँकवर आहे आपण हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये. म्हणजे हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये इंडियाला 85th रँक मिळाली आणि तेच पासपोर्ट इंडेक्समध्ये इंडियाला 144th रँक मिळालेली दिसेल. बॉटममध्ये इकडं कोण आहे, तर इकडं अफगाणिस्तान बघायला मिळेल. इथं बॉटमबद्दल काही दिलेलं नाही आहे, पण तुम्हाला फक्त एवढंच माहिती गरजेची आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स जापान, पासपोर्ट इंडेक्स UAE. हेनली पासपोर्टमध्ये इंडियाचा रँक किती आहे, तर 85th नंबरचा आहे. पासपोर्ट इंडेक्समध्ये 11144 आहे. ओके चला, वर्ल्ड हॅपीनेस म्हणजे सगळ्यात जास्त हॅपी असलेली कंट्री कोणती आहे, तर ती कोण आहे, तर ती आहे फिनलँड. ओके, फिनलँड ही कंट्री सगळ्यात हॅपी असलेली बघायला मिळेल. हॅपीनेस म्हणजे तिथलचे लोक खुश आहेत. ओके, तर तो कोण रिलीज करतो, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. आता इथं लॉंग फॉर्म मी लिहिलेला नाही, पण इथं मेन्शन करून देते, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. ओके, तर ही बॉडी काय करते, हा रिपोर्ट रिलीज करते. तर हा पॉईंट एक लक्षात ठेवायचा. चला नेक्स्ट आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. व्हेरी इम्पॉर्टंट. काय इम्पॉर्टंट आहे तेही सांगते, कारण क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्समध्ये काय केलेलं आहे त्यांनी, पहिल्या 3 जागा आहे म्हणजे असे रँक देतील ना 1, 2, 3, तर त्यांनी काय केलं, तिन्ही रँक कोणालाच भरलं नाही. म्हणजे नो वन इज प्लेस्ड इन 3 रँक. 4थ्या नंबरवर डायरेक्ट कुणाला टाकलं, डेन्मार्कला. डेन्मार्कला किती नंबरवर लागलं, 4थ्या नंबरवर. आणि इंडियाचा नंबर ह्या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्समध्ये इंडियाचा नंबर येतो 8. ओके, म्हणजे इंडिया याच्यावर चांगलं परफॉर्म करत आहे. तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आणि हा रिपोर्ट कोण रिलीज करतो, तर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स इज रिलीज बाय जर्मन वॉच. ओके, हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट ग्लोबल हंगर इंडेक्स. हंगरमध्ये इंडियाचा रँक खूप म्हणजे खराब दाखवला आणि त्यामुळं खूप जास्त म्हणजे इंडियाने तर ॲक्च्युली ह्या रिपोर्टला ॲक्सेप्टही केलं नाही, कारण इंडियाच्या वर काही कंट्रीज म्हणजे आपल्या नेबरिंग कंट्रीज जिथं खरंच फूड शॉर्टेज आहे त्यांचा रँक आपल्या पुढं दाखवला. त्यामुळे इंडिया या गोष्टीवर सॅटिस्फाईड नव्हता आणि त्यामुळे इंडियाने याची रँकिंग ॲक्सेप्ट केलेली नाही आहे. किती आहे आपला रँक, 107th नंबरचा रँक आहे. आणि कोण रिलीज करतो, वर्ल्ड वाईड
आणि वेल हंगर लाईफ. ओके, आता हंगर वगैरे कळल्यावर तुम्हाला कळून जाऊ शकतं की ह्या 2 बॉडीज जे आहेत ते नाव रिलीज करणार. ओके, नेक्स्ट आता इनोव्हेशन्स बद्दल बोलली. इनोव्हेशन्स बघा ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी होतं बोलली. आता त्याच्यामध्ये पहिला रँक USA आहे आणि इकडं जर आपण इनोव्हेशन्समध्ये बघायला गेलो तर पहिला रँक स्वित्झर्लंडचा आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये पहिला रँक USAचा आहे. इंडियाचा तिथं आपण रँक पाहिला. येस 40th नंबरचा रँक समथिंग आपण बघितलेला आहे आणि इंडियाचा इथं रँक आहे 40th. आय थिंक आपण 46 बघितला होता. येस 46 नंबरचा 42nd नंबरचा रँक बघितला होता आणि इथं आपला कोणता रँक आलाय ग्लोबल इनोव्हेशन नेटवर्कमध्ये आपला रँक 40th आहे. ओके, तिकडं 42nd होता, इथं आपला रँक 40th आहे. कशामध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. आणि इथं पहिला रँक कुणाचा आहे स्वित्झर्लंडचा, तिकडं कोणाचा होता USAचा होता. थोडं कंपॅरिझन करून बघितल्यावर इझी जाईल. आता तुम्ही म्हणणार कंपॅरिझन काय सांगितलं, कारण हा जो रिपोर्ट रिलीज करणारी बॉडी कोणती आहे बघा वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन आणि वरचं नाव काय होतं ग्लोबल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स असंच होतं ना. येस, तर तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तिथेही वर्ड होता, इथं पण आहे, म्हणून मी थोडंसं कम्पेअर केलेलं दिसेल. आणि ते पण टर्म इनोव्हेशनशीच रिलेटेड आहे म्हणून आपण त्याला कम्पेअर केलं. नेक्स्ट बघा ग्लोबल जेंडर इंडेक्स. जेंडर म्हणजे मेल आणि फिमेल यांच्यामध्ये, म्हणजे असं कन्सिडर करा की मेल आणि फिमेल यांच्यामध्ये गॅप बघायला मिळते. म्हणजे वेजेस वाईज असू शकते, सोसायटीमधल्या ट्रीटमेंटबद्दल असू शकते, वेगवेगळ्या गोष्टीवर. तर त्या रिलेटेड पण काय केला जातो जेंडर गॅप रिपोर्ट रिलीज केला जातो. आता यांचे पॅरामीटर वेगवेगळे असतात. कसे कसे वेजेस दिल्या जातं तो एक पॅरामीटर असतो किंवा इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन असू शकतो, पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन असू शकतं. वेगवेगळ्या पॅरामीटरवर हे डिसाईड करतात. त्याच्यामध्ये इंडियाचा रँक किती आहे तर 135 नंबरचा इंडियाचा रँक आहे. आणि कोण रिलीज करतो तर तुम्हाला माहीत पाहिजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, याला हायलाईट मार्क करा. आणि क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स त्यालाही हायलाईट मार्क करा. तर हा कोण रिलीज करतो तर इट्स रिलीज बाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. इंडियाचा रँक सांगितला 135. बेस्ट कोण परफॉर्म करतोय तर आईसलँड. येस आईसलँड करतोय. आणि अफगाणिस्तान सगळ्यांना माहीत असेल का, कारण तुम्हाला माहिती आहे की तिथं वुमेनला कशा प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते, त्यामुळे त्यांचा रँक इथं वर्स्ट आहे. आता बघा तुम्हाला जर आठवत असेल क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स याच्यामध्ये मी सांगितलं की 3 जागा सोडून दिल्या. 4थ्या नंबरवर डेन्मार्कला ठेवलं आणि आपल्या इंडियाची रँक किती आहे 8 नंबरची. पण एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्समध्ये तुम्ही स्वतःला शॉक फील करसाल का, कारण बॉटममध्ये कुणाचं नाव आहे बघा, ते पण थोडंसं क्लायमेटशीच रिलेटेड आहे, क्लायमेट एन्व्हायरमेंटशीच रिलेटेड येणार आहे. पण त्यामध्ये इंडिया 8 पोझिशनवर आहे. पण एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्समध्ये इंडिया बॉटमला आहे. ओके, तर हा पॉईंट थोडासा हायलाईट करा. इंडिया याच्यामध्ये बॉटममध्ये आणि टॉप पुन्हा तिकडं पण टॉप डेन्मार्कनीच मारला होता, इथं पण टॉप कोणी मारलाय डेन्मार्कनी. म्हणजे तुम्ही म्हणू शकता ॲटमॉस्फिअर डेन्मार्कचं खूप जास्त ॲटमॉस्फिअर म्हणण्यापेक्षा क्लायमेट खूप चांगला बघायला मिळतोय. कोण रिलीज करतो येल अँड कोलंबिया युनिव्हर्सिटी. लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट करप्शन परसेप्शन इंडेक्स. करप्शन कोणत्या कंट्रीमध्ये करप्शन जास्त होतं त्यावेळेस ही रँकिंग डिसाईड केली जाते. आणि करप्शन सगळ्यात कमी म्हणजे वर जे आहे ते कमी करणारे. येस, तर करप्शन खूप कमी असलेल्या कंट्रीज आहेत डेन्मार्क, फिनलँड, न्यूझीलंड. आणि इंडियाचा रँक या लिस्टमध्ये 85 नंबरचा, म्हणजे इंडियाचा रँक चांगला म्हणू शकत नाही. कोण रिलीज करतो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. ही बॉडी काय करते तो करप्शन इंडेक्स रिलीज करते. देन इंडिया जस्टिस रिपोर्ट. जस्टिस सिस्टम खूप चांगली असलेलं स्टेट कोणतं आहे तर ते आहे कर्नाटक. ओके, तुम्ही जर बघसाल तर आता हा जो रिपोर्ट आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट आहे, म्हणजे कोणाची रँकिंग लावणार तुम्ही स्टेटची. तर बघा पहिला नंबर कुणाचा आहे कर्नाटका, दुसरा आहे तमिळनाडू, तेलंगणा. तिन्ही पण सदर्न स्टेट तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा रिपोर्ट कोण रिलीज करतो टाटा ट्रस्ट. ओके, टाटा ट्रस्ट फाउंडेशन हा रिपोर्ट रिलीज करतो. एनर्जी इफिशियन्सी म्हणजे रिन्युएबल एनर्जीवर चांगलं काम होत आहे अशा स्टेट कोणत्या आहे तर तुम्हाला बघायला मिळेल आंध्र प्रदेश याच्यामध्ये चांगलं. पुन्हा सदर्न स्टेटचाच नंबर आहे. जस्टिसमध्ये पहिला नंबर कोणाचा आहे कर्नाटकाचा आणि इथं पहिला नंबर आहे आंध्र प्रदेश. दुसरा नाही राहिला तरी लक्षात ठेवा फक्त फर्स्ट रँक. ओके, आणि हा रिपोर्ट कोण रिलीज करतो ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ही बॉडी हा रिपोर्ट रिलीज करतो. नेक्स्ट इट्स क्वाईट इंटरेस्टिंग वेल्दियस्ट सीएम ऑफ इंडिया. हा रिपोर्ट कोणी रिलीज करा तर डेमोक्रॅटिक रिफॉर्म ARC रिपोर्ट ऐकलाय. येस, त्यांनी हा रिपोर्ट रिलीज केला आणि त्याच्या वाईज सांगितलं की वेल्दियस्ट सीएम कोणते आहे तर रेड्डी. ओके, जगन रेड्डी हे वेल्दियस्ट सीएम आहे. आणि पुअरेस्ट कोण मानू शकतात तो ममता बॅनर्जी यांचं नाव तिथं मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट बघा वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या
रँकिंग लावल्या जातात. जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीज किंवा असं म्हणू शकतो जगातल्या ज्या टॉप युनिव्हर्सिटीज आहे जिथं एज्युकेशन घेण्यासाठी लोक भीड लावतात, तर अशा वाईज याची पण काय केली जाते, रँकिंग लावली जाते. आणि त्यामध्ये पहिली युनिव्हर्सिटी जी आहे ती आहे USA आणि ती कोणती, MIT. ओके, दिसतंय MIT USA आपली नाही, MIT USA त्यांनी पहिला रँक केला. आणि इंडियाच्या युनिव्हर्सिटीने इट्स क्वाईट सरप्रायझिंग, आपण पहिल्या 150 मध्ये पण आपल्या युनिव्हर्सिटीमधल्या किंवा एखादं कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी याचं एकाही इन्स्टिट्यूटचं नाव नाही आहे. 155 नंबरवर एक आहे आपलं बेंगलुरू. ओके, बेंगलुरूचं जे IISc बेंगलुरू आहे त्याचा डायरेक्ट 155 नंबर आहे. आणि IIT मुंबई याचा लागतो 172 नंबर. म्हणजे आपण 154 मध्ये आपली एकही युनिव्हर्सिटी बघायला मिळत नाही. ओके, तर हा पण फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस म्हणजे एक्सपोर्ट खूप चांगला प्रमोट केला जातो. आता एक्सपोर्टमध्ये जर बघायला गेलं ना तर गुजरात वगैरे हे स्टेट खूप चांगले परफॉर्म करत आहे. आपल्या महाराष्ट्राचंही नाव आहे सेकंड स्पॉटवर. ओके, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता की एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स म्हणजे एक्सपोर्ट खूप चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट म्हणजे दुसऱ्या कंट्रीला काय करणं, सेल करणं. तर अशा याच्यामध्ये एक्सपोर्ट करण्यामध्ये कोणतं राज्य चांगलं परफॉर्म करत आहे, गुजरात पण सेकंड नंबरवर, महाराष्ट्राचा रँक आहे. आणि हा रिपोर्ट कोण रिलीज करतोय, नीती आयोग. Okay, next state energy climate index is again been released by the नीती आयोग. आता हे कंटिन्यू तुम्हाला नीती आयोग दिसतील. नंतर बघा, जसं आपण ग्लोबल लेवलवर इनोव्हेशनची रँकिंग काढली तसं महाराष्ट्राच्याही लेवलवर स्टेटच्या इंडियाच्या लेवलवरही काढू शकतो. तर इनोव्हेशनची जी रँकिंग आहे त्याच्यामध्ये आपला पहिला रँक कुणाचा आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हाही रिपोर्ट नीती आयोगने काढला आणि त्यामध्ये पहिला रँक कर्नाटक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की सदर्न स्टेट याच्यामध्ये खूप चांगले परफॉर्म करतात. नंतरचं आहे की राहण्यासारख्या लिवेबिलिटी कंडिशन म्हणजे राहण्याची एकदम उत्तम जागा किंवा असं म्हणा ती उत्तम सोय, तसं झालं हे की राहण्याची एकदम चांगलं वातावरण म्हणा किंवा स्टॅबिलिटी म्हणा असं शहर कोणतं आहे त्यावेळेस पण काय केलं जाते, रँकिंग काढली जाते. तर अशा शहराच्या यादीमध्ये नाव आलंय विना ऑस्ट्रिया, जिथं तुम्ही बघता की वेगवेगळे हेडक्वार्टर्स आपल्याला बघायला मिळतात. यस, तर विना ऑस्ट्रिया ही एक प्लेस आहे, त्याला एक चांगलं राहण्याचं ठिकाण म्हणून त्याला डिनोट करण्यात आलंय. तो पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, आणि बॉटम मध्ये कुणाचं नाव आहे, तेहरान. कुठलची सिटी आहे ही, इराणची. तिचा रँक बॉटम मध्ये आला आहे. आणि इंडियाच्या रँकिंग मध्ये जर तुम्ही बघितलं तर इंडियाच्या सिटीमध्ये 140 नंबर आपल्या दिल्लीचा लागतोय आणि मुंबईचा लागतोय 141 नंबर. म्हणजे आपल्या सिटीज काही राहण्यायोग्य नाही आहेत का, तर ते पण तुम्ही एक अंदाज घेऊ शकता वर्ल्ड लेवलवर. पण आता महत्त्वाचं तुम्हाला काही जणांना इथं कन्फ्युजन येऊ शकतं, पण तुम्ही मेन्शन करून घ्या बाजूला इकॉलॉजिस्ट इंटेलिजन्स युनिट. ओके, इकॉनॉमिक, एक सेकंड, हां, याचा लॉंग फॉर्म इथं मेन्शन करते, इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट. हे दिसतंय ना, EIUचा लॉंग फॉर्म आहे इकॉनॉमिक इंटेलिजन्स. ओके, इंटेलिजन्स युनिट. ओके, इंटेलिजन्स युनिट जो आहे तो काय करतो, हा रिपोर्ट रिलीज करतो. कोणता रिपोर्ट, येस, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स. हे नाव डबल दिसणार आहे म्हणून EIU दिसतं तर कन्फ्यूज करू नका. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट हा त्याचा लॉंग फॉर्म असेल. ओके, राहण्यायोग्य शहर मी सांगितलं विना ऑस्ट्रेलिया, बिलकुल बॉटममध्ये तेहरान. इराण आहे, इंडियामधला मुंबईचा नंबर 140 नंबर आहे आणि आपली मुंबई जी आहे तिचा नंबर 141 आहे. मग डेमोक्रेसी इंडेक्स पण काढला, हा पण कोणी रिलीज केला, EIUच नाव आहे. म्हणजे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटनी काढला आणि त्यामध्ये इंडियाचा परफॉर्मन्स चांगला बघायला मिळतो ऑफकोर्स. तर 46 नंबर आहे, पण टॉपमध्ये कोण आहे तर नॉर्वे. आता या डायरेक्ट डेमोक्रेसीचे उदाहरण आहेत त्याच्यामुळे त्यांची रँकिंग चांगली आहे. एअर क्वालिटी मेजर केली. आता हा थोडासा फॅक्ट समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता वर्ल्डमध्ये एअर क्वालिटीची रँकिंग काढली आणि त्याच्यामध्ये बघितलं की वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट काढला आणि त्याच्यामध्ये असं कळलं की कुठं पोल्युशन खूप जास्त बघायला मिळतं. तर बघा, भिवाडी म्हणून एक राजस्थानचा डिस्ट्रिक्ट आहे, तिथे सगळ्यात जास्त बघायला मिळालं. गाझियाबाद UPचा एक डिस्ट्रिक्ट आहे, तिथं बघायला मिळालं. होटन नावाची एक चायनाची प्लेस आहे, तिथं बघायला मिळालं. आणि त्यानंतर दिल्ली आहे. पण तुम्ही जर पुष्कळ पेपरमध्ये बघसाल ना यात कन्फ्यूज करतात. आता इथं भिवाडी नाव देताना बघायला मिळत नाही, तिथं काय देतात, दिल्लीचं. पण तिथं काय लिहिलेलं असतं बघा, वर्ल्डची सगळ्यात जास्त पोल्युटेड असणारी सिटी कोणती आहे, पोल्युटेड असणारी सिटी नसते
असतं तिथं पोल्युटेड असणारी कॅपिटल कोणती. आता तुम्ही म्हणणार भिवाडीचं नाव का नाही दिलं, तर भिवाडी कॅपिटल आहे का नाही, तिथं मेन्शन असतं वर्ल्ड मोस्ट पोल्युटेड कॅपिटल. मग कॅपिटल असतं म्हणून तिथं नाव दिल्लीचं आहे. ओके, पण तुम्हाला जर सिटी विचारलं तर तुम्ही भिवाडीला टिक करू शकता. ओके, चला नेक्स्ट पॉईंट बघा. ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट हा पण रिलीज केला जातो आणि याच्यामध्ये इंडियाची रँक बघा 121. महत्त्वाची फॅक्ट आहे, इंडियाची रँक किती 121. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे जे तुमच्यासमोर गोल आहे त्याच्यामध्ये इंडिया जसा परफॉर्म करतोय त्याच्या वाईज इंडियाची रँक आली 121 आणि पहिल्या नंबरवर पुन्हा कोणीच नाही, पुन्हा आहे फिनलँड. ओके, पहिल्या नंबर फिनलँड आहे. आणि पुन्हा एक ट्रॅव्हल टुरिझम रिपोर्ट काढला जातो, तो रिलीज करतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. मी पुन्हा प्रश्न रिपीट करेल, काय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे कोणती अजून रँकिंग रिलीज करतो, तर तिथे सांगितलं होतं मी ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, बरोबर आहे. त्याच्यामध्ये इंडियाची रँक किती होती, तर इट्स अराउंड आय थिंक 135. येस, तर 135 इंडियाची रँक होती आणि तो पण रिपोर्ट कोण रिलीज करत होता, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. हा पण एक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा इंडियाची रँक 54th आहे. येस, टुरिझम रिलेटेड म्हणजे थोडंसं म्हणू शकता की ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडियामध्ये टुरिस्टच्या प्लेसेस वाईज कसं आहे काय ते इथं मेन्शन केलं आहे. टॉपमध्ये याच्यामध्ये रँकिंगमध्ये आहे जापान. असं तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. मी थोडं इझिली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला काहीच डिफिकल्टी जाणार नाही. फक्त तुम्हाला काय करणं आहे, ह्या जो रिपोर्ट रिलीज करतो ना याला थोडंसं मेमोराईज करण्याचा प्रयत्न करा आणि रँकिंगला एकदा दोनदा बघितलं ना तरी यू आर एबल टू अंडरस्टँड, म्हणजे तुम्ही रिकॉल करायला परफेक्ट होईल. आपल्याला काही तिथे जाऊन फक्त काय करायचं आहे, ऑप्शन जे आहेत त्यातून आपण म्हणजे काय म्हणू शकतो ओळखू शकलो पाहिजे की कोणता म्हणजे बघितलेलं जे आपली काय म्हणू शकतो ऑब्झर्वेशन पॉवर फक्त तिथं वर्क केली पाहिजे. एवढं फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला जाऊन तिथं नाव नाही मेन्शन करायचं आहे, फक्त काय करायचं आहे आपल्याला आपलं ऑप्शन जो आहे त्याच्या क्लोज बाय जाता आलं पाहिजे. एवढंच आपलं गोल आहे. म्हणून आता एवढे नावं दिले, मोठे मोठे नाव आहे नाही, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. फक्त काय करायचं काहीतरी एक हिंट तो एक पॉइंट काय करायचा लक्षात ठेवायचा की कोण काय रिलीज करतो. आता हे झालं आपलं इंडेक्स बद्दल. आता नेक्स्ट आपण बघत आहोत स्कीम्स. ओके, आता स्कीम मध्ये पण आपण काय करणार आहे, वेगवेगळ्या स्कीमचे इयर बघणार आहे आणि मी मोटो जो आहे तो तिथल्या तिथेच तुम्हाला एक कन्वे करून देईल. ओके, म्हणजे तुम्ही आपल्या स्कीमचा जो पार्ट आहे तो पण याच्यामध्ये आपण कव्हर अप करणार आहेत. बघा आता जनधन योजना जर बघितली तर जनधन योजनेचं मेन गोल काय होता. आता तुम्ही स्कीम वगैरे वर्षभर वाचलेल्या असतील अपेक्षित आहे, नसेलही वाचलं तरी तुम्ही आता थोडंसं एक कनेक्ट करू शकता पॉईंट वाईज. ओके, आता जनधन योजनेचं मेन गोल काय होता बघा. जनधन योजनेचं एक मेन गोल होतं की सोसायटीमध्ये राहणारे वेगवेगळे जे लोक आहेत त्यांना काय करायचं, एक बँक अकाउंट खोलून द्यायचं. कशासाठी, बँक अकाउंट खोलल्यामुळं ते काय होतील, फायनान्शियल सिस्टीम किंवा आपली बँकिंग सिस्टीम त्यांच्यासोबत काय होतील, कनेक्ट होतील. हे त्याचं मेन गोल होतं. जनधन योजनेचं मेन गोल होतं की लोकांना बँकेसोबत कनेक्ट करणं, बरोबर आहे. म्हणजे तळागाळातले लोक म्हणजे रुरल एरियातले असो कुठले पण लोक ते काय झालं पाहिजे, बँकेसोबत कनेक्ट झाले पाहिजे. हे या योजनेचं गोल होतं. ओके, ही कधी रिलीज झाली होती, 2014ला झाली होती. प्रश्न तुम्हाला पडेल की याचं मंत्रालय कोणतं आहे, तर वित्त मंत्रालय. यस, तुमची मिनिस्ट्री ऑफ फायनान्स जी आहे ती याला काय करते, ही जी मिनिस्ट्री आहे ती काय करते किंवा मंत्रालय ती या योजनेला काय करते, इम्प्लिमेंट करते. तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट नावातच असतं, फक्त एक कनेक्ट करता आला पाहिजे पॉईंट. स्किल द्यायचे. आता स्किल डेव्हलपमेंट, स्किल इंडिया मिशन. आता स्किलचा अर्थ काय, तर लोकांना स्किल देणं गरजेचं आहे. का, कारण स्किल दिल्याशिवाय स्किल जोपर्यंत व्यक्तीजवळ नाही आहे तोपर्यंत काम तेवढं चांगलं होऊ शकत नाही. एखादा प्रॉडक्ट बनवायचा आहे तर व्यक्तीजवळ स्किलच नसेल तर ते होईल का, नाही. म्हणून स्किल इंडिया मिशन लॉन्च करण्यात आलं लोकांना स्किल प्रोव्हाइड करण्यासाठी. कधी आलं होतं, ते पण 2014ला. प्रश्न इथं कन्फ्युजन करतील की कोणाचा आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं याचा इम्प्लिमेंट करणारी बॉडी आहे स्किल डेव्हलपमेंट. ओके, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट जी मंत्रालय ते याला इम्प्लिमेंट करते. नेक्स्ट बघा स्वच्छ भारत. आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, स्वच्छ भारत मिशन जे लॉन्च झालेलं आहे त्याची मिनिस्ट्री कोण आहे हा पॉईंट लक्षात ठेवा फक्त. तर मिनिस्ट्री आहे हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. कारण याच्यामध्ये पुष्कळ लोक काय करणार आहे, जलशक्तीला मार्क करून येणार आहे. तर फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा,
तुम्हाला माहिती आहे टॉयलेट्स वगैरे बनवणं वगैरे याच्या अंदर आपले वेगवेगळे हे होते. जलशक्ती सोबत याला कन्फ्यूज करतात खूप लोक. म्हणून बघा मी आता तुम्हाला इथं लॉंग फॉर्म सांगते काय, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. ओके, आणि इकडे दिलेले मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग अँड वॉटर सॅनिटेशन. बघा वॉटर अँड सॅनिटेशन. ओके, तर आता हे स्वच्छ भारत मिशनच्या अंडर 2 मिनिस्ट्री काम करत आहे, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. ओके, म्हणजे अर्बन एरिया वगैरेशी रिलेटेड जे पण असेल, अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण. ओके, आता बघा मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर ही जर मिनिस्ट्री बघसाल ना, ही शहरीकरणावर फोकस करते. ओके, म्हणजे अर्बन एरिया डेव्हलप करण्यावर फोकस करते. आणि मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग अँड वॉटर सॅनिटेशन ही सॅनिटेशनवर फोकस करते. तर ह्या दोघी मिळून काय केलं यांनी, हे जे स्वच्छ भारत मिशन आहे त्याला इम्प्लिमेंट करत आहे. नंतर संसद आदर्श ग्राम योजना, म्हणजे ग्रामीण भागाच्या डेव्हलपमेंटसाठी ही योजना लॉन्च करण्यात आली होती. पण प्रश्न लक्षात ठेवायचा, कोणती मिनिस्ट्री याला रिस्पॉन्सिबल आहे, तर मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट. कारण तुम्हाला माहिती आहे मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज पण आहे, तर त्याच्यासोबत कन्फ्यूज करू शकता. म्हणून ज्याच्यासोबत कन्फ्यूज करतात ती मिनिस्ट्री साईड बाय साईड बी यासाठी सांगते की तुम्हाला कनेक्ट झालं पाहिजे. तर रूरल डेव्हलपमेंटसाठी आदर्श ग्राम योजना यस, आणि मिनिस्ट्री कोणती आहे, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट. नेक्स्ट मेक इन इंडिया. मेक इन इंडियाचं तुम्हाला माहित असेल की आपल्याला काय व्हायचं होतं, सेल्फ सफिशियंट. म्हणजे आपण जे बाहेरच्या कंट्रीकडून जे काही इम्पोर्ट करतो त्या सामानाची इम्पोर्ट जो आहे तो कमी करण्यासाठी आपण एक मेक इन इंडिया प्रोजेक्ट चालू केला. म्हणजे जे काही आहे ते बाहेरून देशातून विकत न घेता आपल्या घरच्या घरीच आपण सामान बनवलं पाहिजे, त्यासाठी आपण हा एक प्रोग्राम लॉन्च केला होता. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं याची मिनिस्ट्री कोणती आहे, तर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही याची मिनिस्ट्री आहे, मंत्रालय याचं हे आहे. तुम्ही एकदा मराठीमध्ये चेक करून घेऊ शकता की तुम्ही जर मराठी त्याला खूप जास्त फॅमिलियर असेल तर फक्त एक काय करायचं, लिस्ट काढायची आणि बाजूला एकदा मिनिस्ट्रीचं तुम्ही ज्या भाषेत वाचले असेल त्याच्या वाईज लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट बघा श्रमेव जयते. श्रमेव जयते योजना. आता श्रमेव म्हणजे लेबर, बरोबर आहे. लेबर म्हणजे लेबर काम करणारा जो लेबर आहे त्याला श्रम करतो, तो लेबर काय करतो, श्रम करतो. त्याशीच रिलेटेड ही एक बॉडी आहे. तर ही पण स्कीम 2014ला केली होती आणि ही लेबरच्या म्हणजे लेबरला सपोर्ट करण्यासाठी, लेबरचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स ॲड्रेस करण्यासाठी ही स्कीम काढली. तर ही स्कीमला रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री जी आहे ती तुमची मिनिस्ट्री ऑफ लेबर आहे. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवू शकता. बेटी बचाओ बेटी पढाओ, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ओके, तर बेटी बचाओ बेटी पढाओ तुम्हाला माहीतच असेल. तर ही आता ह्या स्कीमच्या अंडर काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे की जे इन्फंटिसाइड किंवा आपण म्हणू शकतो की बेटी वाचवण्यासाठी बेसिकली हे करण्यात आलं होतं की जो सेक्स रेशो आहे तो खूप खाली घसरत होता. यस, तर त्याला लिंग गुणोत्तर दर म्हणता तुम्ही आय थिंक. तर त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी की मुलींची संख्या मुलांच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी होत होती, त्याच्यासाठी हा प्रोग्राम ही एक स्कीम लॉन्च करण्यात आली होती, मुद्रा योजना. ओके, आता मुद्रामध्ये काय करणार आहे, तर तुमचं मुद्रामधलं एक गोल आहे, हे लॉन्च कोणी केलेलं आहे, तर वित्त मंत्रालय पुन्हा मिनिस्ट्री ऑफ फायनान्सने लॉन्च केलं आहे. आणि मुद्रा योजनेचं गोल आहे की जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना लोन प्रोव्हाइड करणं. यस, तर या मुद्रा योजनेचं गोल पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. मुद्रा इज फॉर प्रोव्हाइडिंग द लोन्स. ओके, उजाला योजना. उजाला म्हणजे लाईट. यस, तर उजाला LPG उज्ज्वला पण एक आहे आणि उजाला आहे. ओके, तर उजाला जी आहे, उजाला म्हणजे लाईट म्हणून याला लक्षात ठेवा. LED बल्बशी रिलेटेड आहे, म्हणजे लो प्राइसमध्ये LED बल्ब प्रोव्हाइड करणं. LED बल्ब का द्यायचा, कारण की तुम्हाला माहित असेल की LED बल्बमुळं जे असं म्हणू शकतो की इफिशियन्सी वाईज LED बल्ब बेटर आहेत. यस, ते पिवळे बल्ब यायचे त्याच्यापेक्षा. म्हणून आता LED बल्ब लोक कधी परचेस करतील, जेव्हा त्याची प्राइस कमी असेल. यस, तर म्हणून कमी पैशामध्ये त्यांना अवेलेबल करून देण्यात येते. आणि याला मिनिस्ट्री विसरू नका, या मिनिस्ट्रीमध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन होणार आहे, म्हणून हा पॉईंट मी जास्त फोकस करते. मिनिस्ट्री ऑफ पॉवर आहे. ओके, इलेक्ट्रिसिटी आणि पॉवर असं लक्षात ठेवू शकता. चला, हृदय नावाची पण एक स्कीम आहे. आता कशाशी रिलेटेड आहे, तर आपल्या हेरिटेज साईट असतात, बरोबर आहे, वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टी असतात किंवा काही बघण्यासारख्या असतात, त्यांना कन्झर्व करण्यासाठी एक हृदय नावाची स्कीम आणली. आता हृदय म्हणजे खूप काही वाटू शकतं तुम्हाला, पण लक्षात ठेवा हेरिटेज साईट ज्या आपल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी ही स्कीम आणली. नंतर बघा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. सुरक्षा विमा योजना तुम्हाला माहीत असेल, लाईफ इन्शुरन्स वगैरे या गोष्टी. याला जी मिनिस्ट्री, हृदय एक मिसिंग झालं माझ्याच्यानं, तर कोणती मिनिस्ट्री आहे, तर पुन्हा मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. बघा शहरीकरण करायचं असेल तर मी नेहमी बोलत आहे. बघा आता हेरिटेज साईट किंवा ऐतिहासिक
ज्या जागा आहेत त्या एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये बिलॉंग करत असेल किंवा काही, मग आता त्याला त्याची डेव्हलपमेंट करणं हे कोणाचं काम आहे? तिथलच्या अर्बन लोकांचं. यस, म्हणून ती मिनिस्ट्री कोणती असणार? अर्बन अफेअर्स. असं लक्षात ठेवू शकता की अर्बन डेव्हलपमेंट करायचे, शहरीकरण करायचे, म्हणजे शहरीकरणाशी रिलेटेड असलेली मिनिस्ट्री तिथं काय असणार? रिस्पॉन्सिबल असणार. कारण लोक आले पाहिजे, व्हिजिट केलं पाहिजे त्या प्लेसला. येस, हेच मेन गोल असेल, कारण तिथलची इकॉनॉमी प्रॉस्पर झाली पाहिजे. हे याच्या मागचं मेन टार्गेट असतं. नेक्स्ट बघा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. आता तुम्हाला माहिती आहे ही सुरक्षा विमा योजना ह्या लाईफ इन्शुरन्सशी रिलेटेड आहे. यस, तर म्हणजे आता सुरक्षा विमा योजना, पण यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, या सगळ्या योजना ज्या आहेत त्यांची मिनिस्ट्री तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे. पण एज लिमिट लक्षात ठेवावं लागेल की किती ते किती वर्षापर्यंत याच्यामध्ये एंटर करता येतं. तर 18 ते 70 वर्षापर्यंत. आणि अमाऊंट किती भरायची? तर वर्षाला फक्त 20 रुपये भरायची गरज आहे. ओके, पण एनरोल कधीपासून कधीपर्यंत करू शकता? तर वय मर्यादा 18 ते 70 पर्यंत असली पाहिजे. आणि काय किती प्रीमियम भरायचं किंवा किती पैसे जमा करावं लागतील? फक्त 20 रुपये. ओके, वर्षाचे हे. चला नेक्स्ट, अटल पेन्शन योजना. आता जसं तिकडं 18 ते 70 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत 18 ते 70 वर्षात तुम्ही एनरोल करू शकता, तसं इथं अटल पेन्शन योजनेमध्ये किती लिमिट आहे? किती वर्षापर्यंत तुम्ही एनरोल करू शकता? फक्त 18 ते 40. तिकडं वय मर्यादा पुष्कळ चांगली होती. आणि प्रीमियम किती भरावं लागायचा? 20 रुपये. इथं बघा तुम्हाला बघायला मिळेल, इथं प्रीमियम तर नाही दिलेला, पण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, म्हणजे तुम्हाला माहिती असतील की जे ऑर्गनाइज सेक्टरचा अर्थ काही लोक काय करतात, कन्फ्यूज करतात. म्हणजे जे लोक कंपनी वगैरेमध्ये आहे किंवा गव्हर्नमेंट जॉबलाच फक्त ऑर्गनाइज म्हणतात, असा त्याचा अर्थ नाही. कंपनी, जसं आता एखादा व्यक्ती TCS मध्ये काम करत आहे त्यालाही आपण ऑर्गनाइज म्हणू का? कारण त्याला त्याची कंपनी जी आहे ती एक पेड लीव देते, बरोबर आहे. वेगवेगळ्या त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स असतात. येस, तर त्या सगळ्या कव्हरअप केलेल्या असतात त्याच्या कंपनीकडून, म्हणून त्याला ऑर्गनाइज म्हणतात. अनऑर्गनाइजचा अर्थ म्हणू शकतो झोमॅटो वर्कर आहे. येस, तर हे सगळे अनऑर्गनाइज एम्प्लॉई येतात, म्हणजे यांना कोणतंही एक फिक्स पेमेंट नाही किंवा त्यांना पेड लीव नाही, ते सगळेजण अनऑर्गनाइज. आपला पाणीपुरीवाला असू शकतो, हे सगळं अनऑर्गनाइज. मग आता यांच्या सिक्युरिटीसाठी कोणती स्कीम आणलेली होती? अटल पेन्शन योजना. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर त्या सगळ्या इन्शुरन्स स्कीम आहे, पण याच्यामध्ये फरक थोडा आहे. आता बघा, मागचं 18 ते 70 होतं, ही 18 ते 40 होती अटल पेन्शन योजना. ती सुरक्षा विमा कितीपर्यंत होती? 18 ते 70. ही अटल पेन्शन 18 ते 40. आणि ही बघा PM जीवन ज्योती योजना ही आहे 18 ते 50 वर्षापर्यंत. तर हा पण पॉईंट लक्षात ठेवू शकता. पण पैसे याच्यात थोडे जास्त भरावं लागत आहे, दिसतंय 436 रुपये भरायचे आहेत. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवू शकता. ही पण या तिन्ही स्कीम जर बघितल्या तर वित्त मंत्रालय जे आहे तुमचं तेच त्याला काय करणार आहे? रेग्युलेट करणार आहे. नंतर पुन्हा स्मार्ट सिटी. आता मी पुन्हा तुम्हाला ना, मी ॲक्च्युली माझा पॉईंट असा आहे की रट्टा मारायच्या पहिले थोडंसं काहीतरी लॉजिक बिल्डअप झालं ना, तर रट्टा मारायचं तेवढं काम पडत नाही. आता नेहमी मी काय म्हणत आहे, शहरीकरणाशी रिलेटेड काही आलं, म्हणजे त्या अर्बन एरियाशी डेव्हलपमेंट काही आलं, तर या मिनिस्ट्रीला डोळे बंद करून टिक करून या. कोण? मिनिस्ट्री ऑफ अर्बन अँड हाऊसिंग अफेअर. ओके, आता बघा, स्मार्ट सिटी स्मार्ट बनवायची आहे. स्मार्ट सिटी बनवण्याचा अर्थ काय असतं की तिथं म्हणजे असं कन्सिडर करा की वेगवेगळ्या ठिकाणी काय करायचं, डिजिटल बनवण्याचा प्रयत्न करायचा. येस, डिजिटल सर्व्हिसेस अवेलेबल करून द्यायच्या तिथं, पेपरलेस वर्क करायचं. दॅट इज नथिंग बट द स्मार्ट सिटी. येस, तर आता या स्मार्ट सिटीच्या अंदर मग आता स्मार्ट सिटी बनवणार कोण? तर पुन्हा अर्बनायझेशनशीच रिलेटेड आली, म्हणून तिथं मिनिस्ट्री कोणती येणार? मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. ओके, मग आता एवढं क्लिक करसाल नेहमी की कुठं पण शहरीकरणाशी रिलेटेड काही कन्सेप्ट आली तर आम्ही या मिनिस्ट्रीला मार्क करणार. फायनान्स, आता जिथे इन्शुरन्सच्या स्कीम आल्या तिथं फायनान्सला मार्क करून येणार, वित्त मंत्रालयाला मार्क करणार. चला नेक्स्ट, आता उजाला बघितली होती. उजाला कन्फ्यूज करायची नाही, ती काय होती? LED बल्ब प्रोव्हाइड करणार. आणि मी उज्ज्वला म्हणलं तर उज्ज्वलामध्ये LPG सिलेंडरशी रिलेटेड. ओके, पण त्याची मिनिस्ट्री कोणती होती सांगा? उजालाची मिनिस्ट्री होती मिनिस्ट्री ऑफ पॉवर. ओके, म्हणजे आपण असं म्हणलं होतं इलेक्ट्रिसिटी आणि म्हणजे आता LED काय लागेल? इलेक्ट्रिसिटी. मग ती कशाशी रिलेटेड आहे? पॉवर. आणि उज्ज्वला म्हणजे काय? LPG सिलेंडर देणं. कोणाला? BPL कॅटेगरीतल्या लोकांना LPG सिलेंडर देणं. तर ती कोणती मिनिस्ट्री आहे? पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. ही थोडंसं हटके लक्षात ठेवावी लागेल. मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. ओके,
चला नेक्स्ट नमामि गंगा. नमामि गंगा, आता नमामि गंगाचा मेन उद्देश काय, गंगा साफ करतच आहोत, वेगवेगळे प्रोजेक्ट्स आले येऊन गेले, मिनिस्ट्री वेगळं मंत्रालय बनवलं त्याच्या नावावर, पण गंगा अजून काही साफ झालेली नाही. म्हणून आता त्यांनी फायनली काय केलं की एकच मिनिस्ट्री बनवून टाकली, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती, त्याच्या अंदर सगळ्या या काय करून टाकल्या, सबझ्यूम केल्या. आणि आता लक्षात ठेवायचं आहे नमामि गंगा ही जी स्कीम आहे हिला म्हणजे गंगाला साफ करण्याशी रिलेटेड आहे. आणि गंगाला साफ करायसाठी तुम्हाला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की कोणती मिनिस्ट्री रिस्पॉन्सिबल आहे, जलशक्ती, जलशक्ती नावाची. आता बघा अमृत, मी तुम्हाला याचं थोडंसं सांगते अमृत काय, पण तुम्ही असं लक्षात ठेवा अमृत प्लॅन. ओके, अमृत प्लॅन काय आहे तर असं कन्सिडर करा, तुम्हाला एक सांगते मी की APJ अब्दुल कलाम होते. APJ अब्दुल कलामने एक प्रोग्राम दिला होता, त्याचं नाव तुम्ही अमृत सारखं त्या प्लॅनला कन्सिडर करू शकता. म्हणजे काय, APJ अब्दुल कलामने एक पॉईंट सांगितला होता की जे लोक आहेत खेड्यातून ग्रामीण भागातून शहराकडे मायग्रेट करत आहे, तर यांना थांबवण्यासाठी आपल्याजवळ एक उपाय, आणि तो उपाय म्हणजे जे लोक गावातून खेड्यातून शहरात जाण्याचं मेन कारण असतं काय असतं तर एम्प्लॉयमेंट, यस, रोजगार हे मेन कारण असतं. तर आपण त्यांना त्या सुविधा ज्या शहरात मिळतात त्याच जर त्यांना ग्रामीण भागात मिळाल्या तर ते मायग्रेट करतील का नाही, तशाशीच रिलेटेड अमृत स्कीम आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता जे मायग्रेशन रुरल एरियातून अर्बन एरियात होते त्याला थांबवण्याशी रिलेटेड आहे. मग आता अर्बन एरियाशीच रिलेटेड आहे ही, यस, मग पुन्हा मिनिस्ट्री कोणती येणार, यस. तर असं म्हणू शकता की ज्या अम्युनिटीज आहे किंवा ज्या सुविधा आहेत ज्या शहरात मिळतात त्या शहरातल्या सुविधा कुठं प्रोव्हाइड करा, ग्रामीण भागात प्रोव्हाइड करा, त्याशी रिलेटेड ही आपली अमृत स्कीम आहे. आणि मग त्याला रिस्पॉन्सिबल बॉडी कोणती आहे तर हाऊसिंग अफेअर, अर्बन अफेअर. ओके, तीच आपली शहरीकरणाशी रिलेटेड हा अर्बन लक्षात ठेवायचा, अर्बन अर्बन अर्बन, जिथेही शहर आलं तिथं या मिनिस्ट्रीला मार्क करून यायचं. डिजिटल इंडिया मिशन, आता तुम्ही बघितलं रेल्वे स्टेशनवर जा, वायफाय वगैरे लावलेले आहेत, यस. आपले वेगवेगळ्या ग्रामपंचायतमध्ये गेलो तर तिथलच्या पब्लिक प्लेसेस जिथं आहे तिथं वायफायची सुविधा केली. तर त्याचं कारण हे आहे की आपल्याला इंडियाला पूर्ण डिजिटल इंडिया बनवायचं आहे, यस. आता आपलं बजेट वगैरे असो हे पण आता मॉडर्नाइज वेनी रिलीज होत आहे, पेपरलेस वर्क करत आहोत, यस. त्याच्यामुळे डेफिनेटली ट्रान्सपरन्सी वाढण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो ट्रान्सपरन्सी, करप्शन कमी होण्यासाठी या गोष्टी करत आहोत. तर डिजिटल इंडिया मिशन जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट की गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत त्या इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिट, इलेक्ट्रॉनिक वेनी काय करायच्या हँडल. आता तुम्ही बघसाल बँकेतही जनरली सगळं काही जे व्यवहार चालतात जे काही चालतं ते काय कम्प्युटरच्या माध्यमातून चालतं, यस. तर तेच डिजिटल इंडियाचं मिशन आहे की गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही सर्व्हिसेस आहे इट्स अवेलेबल थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडियम. पण आता इथं कन्फ्यूज काय होतं की डिजिटल इंडिया मिशनची बॉडी कोण आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मिनिस्ट्री ऑफ कोण, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. काही कन्फ्यूज करायचं नाही, इलेक्ट्रॉनिक आलं, इन्फॉर्मेशन आलं, टेक्नॉलॉजी. दुसरी आपल्याकडे बॉडीज कोणती आहे जी इन्फॉर्मेशन म्हणजे काय म्हणू शकतो वायफाय वगैरे याला हे करेल, तर हीच बॉडी आहे. तर असं लक्षात ठेवू शकता. ओके, नेक्स्ट आपली उदय स्कीम आहे. उदय स्कीमबद्दल लक्षात ठेवू शकता, उदय स्कीमची जी बॉडी आहे ती मिनिस्ट्री ऑफ पॉवर आहे. ओके, आता तुम्हाला माहीत असेल हे पुष्कळ झोल वगैरे चालतात कशा रिलेटेड, याचे म्हणजे काय म्हणू शकता बिल्स वगैरेचे वेगवेगळे बिल चोरी होते, बिल चोरी नाही लाईटची चोरी वगैरे होते. तर त्या रिलेटेड ही आपली एक उदय नावाची स्कीम आहे की जे म्हणू शकतो की इलेक्ट्रिसिटीच्या याच्यामध्ये किंवा आपण म्हणू शकतो विद्युतीकरणाच्या याच्यामध्ये जो फ्रॉड वगैरे होतो त्याला टॅकल करण्यासाठी उदय नावाची एक स्कीम आणली होती. याची मिनिस्ट्री लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ पॉवर. ओके, स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडियाचा अर्थ की छोट्या मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देणं. ओके, स्टार्टअप करा, इंडियामध्ये स्टार्टअप करा, जेवढे उद्योग स्टार्ट करता येईल तेवढे स्टार्ट करा. का, कारण त्यांनी रोजगार वाढेल. तर स्टार्टअप इंडिया एक मिशन चालू केलं होतं, याच्यामध्ये जे नवीन नवीन उद्योग आहेत त्यांना म्हणजे काय म्हणू शकतात प्रमोट करण्यासाठी. ओके, आणि याची बॉडी लक्षात ठेवा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. नंतर गोल्ड मॉनिटायझेशन आलं होतं, त्याची मिनिस्ट्री फक्त लक्षात ठेवा, काही कन्सेप्ट गरजेची नाही. इथं गोल्ड मॉनिटायझेशन रिलेटेड मिनिस्ट्री लक्षात ठेवा मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे. चला नेक्स्ट बघा, स्टँडअप इंडिया. स्टार्टअप इंडियामध्ये काय केलं, स्टार्टअप इंडियामध्ये छोटे छोटे जे उद्योग होते त्याला आपण प्रोत्साहन केलं किंवा त्याला आपण प्रमोट केलं. स्टँडअप इंडियाचा अर्थ काय की उद्योगांना लोन पण देणं. स्टार्टअप म्हणजे करा स्टार्ट. ओके, वेगवेगळे लायसन्स वगैरे अवेलेबल, पण ते चालू करण्यासाठी बिझनेस पैसे लागतील, पैशाशिवाय काम होणार नाही. म्हणून त्यांना स्टँडअप इंडियाच्या अंडर 10 लाख ते किती 1 करोड रुपयापर्यंत लोन अवेलेबल करून देणार. म्हणून लक्षात ठेवा स्टार्टअप इंडिया ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अंडर आहे, पण स्टँडअप इंडिया मिनिस्ट्री
मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर येणार का, वित्ताच्या अंडर येणार का येणार, कारण पैशाची गोष्ट आली, पैसे म्हणल्यावर फायनान्स करावं लागेल, यस, म्हणून त्यांच्या अंडर आली. नंतर सेतू भारतम योजना. ओके, आता याच्यामध्ये काय करणार आहे, सेतू. सेतू म्हणजे काय असतो, ब्रिज असतो. सेतू भारतम योजना म्हणजे काय करणार, सेतू ब्रिजेस बनवणार. ब्रिजेस कुठं बनवणार, तर तुम्ही ब्रिजेस बनवणार कुठं, नॅशनल हायवे आणि रेल्वे स्टेशन, रेल्वेला. का बनवणार, तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक वाढतो, यस, तर त्याला टॅकल करण्यासाठी तुम्ही काय करणार, ब्रिजेस बनवणार. म्हणून सेतू म्हणल्या इथं ब्रिज आठवून घ्यायचं. ओके, ब्रिजेस बनवणार कशासाठी, ब्रिजेस अंडर वॉटर किंवा अंडरग्राऊंड किंवा असं म्हणू शकतो वरून खालून दोन्हीकडून हायवेज वगैरे याच्यासाठी काय करणार, हायवेज रेल्वेचे ब्रिजेस बनवणार. अग्निपथ ही खूप न्यूजमध्ये आली होती, म्हणून याचा एक पॉईंट सध्या एक लक्षात ठेवू शकता तुम्ही. याची मिनिस्ट्री कोणती आहे, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. ओके, चला पोषण, PM पोषण याची मिनिस्ट्री कोणती आहे लक्षात घ्या. PM पोषण याचं नाव बदललं आहे, यस, मिड डे मील स्कीमचं नाव बदलून याला नाव दिलं PM पोषण. आणि ही थोडीशी न्यूजमध्ये आली होती. पोषण म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते काय म्हणू शकतो, चिल्ड्रन्स आणि वुमेन यांना काय करणं, न्यूट्रिशियस डाएट प्रोव्हाइड करण्याशी रिलेटेड आपली पोषण स्कीम होती. ही कोणत्या मिनिस्ट्रीच्या मंत्रालयाच्या अंडर जाते, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ओके, नंतर बघा सामविता योजना, ही थोडंसं लक्षात ठेवा. सामविता योजना ही कोणाच्या अंडर आहे ते पहिले बघून घ्या, मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज. आतापर्यंत आलेली नाही पंचायती राज कुठं, पण सामविता योजना लक्षात ठेवा. ओके, खूप जास्त याला हायलाईट करून घ्या, कारण तुम्हाला हे आठवणार नाही लास्ट मोमेंटला. कशाची रिलेटेड आहे ते मी सांगते. ओके, आता इथं तुम्ही काय करणार आहे, आता तुम्ही जर बघायला गेले तर तुम्हाला असं कळेल की एरिया, जो एरिया असतो त्याला प्रॉपर बघा, वेगवेगळ्या गावा शेता म्हणजे काय म्हणू शकतो रुरल एरियामध्ये शेतीच्या जमिनीवर खूप वादविवाद चालतात, यस. तर ते वादविवाद कशामुळे असतात, जनरली लँड एरियामुळे असतं, लँड एरियाशी रिलेटेड असतो. आणि लँड एरियाशी रिलेटेड का असतो, कारण प्रॉपर मॅपिंग केलेलं नसतं विलेज एरियाचं, यस. तर सामविता स्कीमच्या अंडर तुम्ही काय करणार, त्या विलेज एरियाचं मॅपिंग करणार. ओके, म्हणजे जेणेकरून मॅपिंग केल्यामुळं तिथं थोडंसं जे लँडचे जे डिस्प्यूट आहेत ते सॉल्व्ह होतील. म्हणून मिनिस्ट्री लक्षात ठेवा, बाकीचं काही विचारणार नाही तुम्हाला. मिनिस्ट्री ऑफ पंचायती राजच्या अंडर ही जाईल. ओके, PM मत्स्य संपदा योजना. मत्स्य म्हणजे फिशरीजशी रिलेटेड आहे, मग पुन्हा मिनिस्ट्री येणार पण कोणती, फिशरीज. मग की आपल्याकडे मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ फिशरीज ॲनिमल हजबंडरी, तीच याची आहे. फिशरी सेक्टरला प्रमोट करण्याशी रिलेटेड आपली ही PM मत्स्य योजना आहे. ओके, चला नेक्स्ट आपली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंडर काय करणार आहे तुम्ही बघा, आपण रिव्हिजन करत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान मी तसं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते जिथं गरज आहे. PM किसान संपदा योजनेच्या अंडर तुम्ही जे तुमचे शेतकरी आहेत त्यांना काय करणार आहे, 6,000 रुपये वर्षाला देणार आहे. कशासाठी देणार आहे, 6,000 रुपये जे देणार आहे ते त्यांच्या ऑब्व्हियसली त्यांच्या खर्चासाठी किंवा आपण म्हणू शकतो शेतीचे वगैरे गोष्टी खरेदी वगैरे करण्यासाठी त्या फार्मर्सला आपण किसान जे आहे किंवा शेतकरी आहेत त्यांना पैसे देणारे 6,000च देणारे. अमाऊंट पण लक्षात ठेवायची आणि 3 इन्स्टॉलमेंटमध्ये येणारे. कसे देणारे, तर फार्मरचे जे अकाउंट असतील कुठं असतील, बँकेत असतील, त्याच्यावर आपण डायरेक्टली ट्रान्सफर करणार आहे. ओके, पण मिनिस्ट्री आता पैशाची गोष्ट आली मग कोण येणार, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जल जीवन मिशन, खेडेगावामध्ये जल जीवन मिशनचं गोल आहे की 2024 पर्यंत लक्षात ठेवू शकता. टाइमलाईन पण 2024 पर्यंत ग्रामीण एरियामध्ये पाईप वॉटर प्रोव्हाइड करायचं. अर्बन नाही, जल जीवन मिशनच्या अंडर आपण असं म्हणू पाईप वॉटर प्रोव्हाइड करायचं. कुठं, ग्रामीण भागामध्ये. पाईप म्हणजे जसं आपल्या घरी नळाचं पाणी येतं तसं पाईप वॉटर ग्रामीण भागामध्ये पोहोचवणं. अटल भूजल योजना, ग्राउंड वॉटरची लेवल तुम्हाला माहिती आहे कमी होते का, कारण आपण वॉटर काढतच चाललो आहे तिथून इरिगेशन वगैरे वेगवेगळ्या पर्पजसाठी. तर अटल भूजल योजना ही काय करणार, ग्राउंड वॉटरचं मॅनेजमेंट करणार की म्हणजे प्रॉपर ग्राउंड वॉटरच्या मॅनेजमेंटसाठी दिसतंय नाही तर भूजल. ओके, भूजल म्हणजे ग्राउंड वॉटर. ओके, तर ग्राउंड वॉटर जे आहे त्याचं मॅनेजमेंट रिलेटेड अटल भूजल योजना आहे. आणि ह्या दोन्ही ज्या आहेत, जल म्हणल्यावर जलशक्तीच येणार आणि इथं पण कुठंतरी जलचाच जिकर आलेला आहे, म्हणून ही पण मिनिस्ट्री कोणती असणार आहे, जल जीवन. नंतर PM कुसुम. आता PM कुसुमचा तुम्हाला एक महत्त्वाचा एजेंडा सांगते काय, किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. काय हे बघा, ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान अभियान. आता तुम्हाला याच्या अंतर्गत तुम्ही काय करणार आहे, सोलर पंप देणार आहे. कुणाला, फार्मर्स. आता शेतकऱ्यांना
पाण्याचा वगैरे काय म्हणू शकतो फील्ड असते किंवा आपण म्हणू शकतो शेती, याला पाणी पुरवठा करावा लागतो. मग ती जी एनर्जी आहे ती आपण इलेक्ट्रिसिटी वगैरे ही यूज करतात. तर त्यांना जर सोलर पंप दिले तर ते काय होईल, सोलर पंप वाईज एनर्जी जनरेट होईल आणि तीच एनर्जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल आणि तीच इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून शेतकरी काय करू शकतात, झाडाला आपल्या इरिगेट करू शकतात किंवा झाडांना पाणी पुरवठा करू शकतात. तर त्या रिलेटेड ही PM कुसुम स्कीम आहे. याच्या अंडर फार्मरला सोलर पंप देणार, कशासाठी, इलेक्ट्रिसिटी जनरेट करून ते त्यांच्या म्हणजे फील्डला पाणी देऊ शकतील. ओके. नंतर आयुष्मान भारत योजना ही कोणाची आहे? आयुष्मान भारत योजना तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. काय तर याच्या अंडर तुम्हाला असं बघायला मिळेल की 10 लाख फॅमिलीला तुम्ही कव्हर अप करणार आहे. 10 लाख फॅमिली. ओके. 10 लाख फॅमिलीला आपण काय करणार आहे, 10 लाख फॅमिलीला हेल्थ इन्शुरन्स देणार आहे. ओके. 10 लाख फॅमिलीला हेल्थ इन्शुरन्स देणार आहे. आणि असं कन्सिडर करण्यात येतं की एका फॅमिलीमध्ये 5 लोक असतील म्हणजे आसपास 50 लाख लोकांना आपण काय करत आहे, या आयुष्मान स्कीमच्या अंडर कव्हर अप करत आहे. म्हणजे त्यांना काय मिळेल, जी हेल्थ फॅसिलिटीज आहे त्या त्यांना कोणत्याही काय म्हणू शकतो दवाखान्यात वगैरे इझिली अवेलेबल असतील. पण प्रायमरी फॅसिलिटीज नाही, सेकंडरी टर्शरी फॅसिलिटीज. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवू शकता. आयुष्मान म्हणजे आयुष्य वाढवण्यासाठी त्यांना काय लागेल, हेल्थ सर्व्हिसेस द्यावं लागतील. म्हणून ही मिनिस्ट्री कोणती येईल, मग हेल्थ चांगली राहील तर आयुष्य वाढेल. बरोबर आहे. मग कोणाचा रूल येईल, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. येस. तर हा पॉईंट लक्षात ठेवू शकता. चला नेक्स्ट, PM मातृत्व वंदना योजना. मातृत्व वंदना योजना हिचं जी बॉडी आहे ती आहे वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ओके. मातृत्व वुमेन रिलेटेडच समथिंग आहे, तर तुम्ही वुमेनला मार्क करून येऊ शकता. फसल बीमा योजना ही लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ फार्मर अँड फॅमिली वेलफेअर. आता तुम्हाला माहिती असेल फसल बीमा योजना म्हणजे काय. जसं आता आपण बघितलं की माणसाच्या सिक्युरिटीसाठी आपण लाईफ इन्शुरन्स काढला, तसं शेतकऱ्यांचं शेताचं नुकसान होऊ शकतं. तर असं काही कलामिटी आली किंवा पाऊस आला, खूप जास्त वादळ आलं, त्यामध्ये त्यांच्या क्रॉपचं नुकसान झालं, तर अशा वेळेस भरपाई म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी PM फसल बीमा योजना लॉन्च केली की जर एखाद्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर तिथल्या तिथं काय करू शकतो, रिपोर्ट करू शकतो आणि मग त्याला त्याचं काय कंपन्सेशन मिळू शकतं. मग ही मिनिस्ट्री कोणती आहे या स्कीमला रेग्युलेट करणारी ती लक्षात ठेवू शकता, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. ओके. फार्मरशी रिलेटेड आहे म्हणून ती मिनिस्ट्री असणार. नंतर बघा कृषी सिंचन योजना. सिंचनाच्या सुविधा वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी PM कृषी सिंचाई योजना एक तुम्हाला बघायला मिळेल. ती पण कोणाच्या अंडर जाणार, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. फार्मरच्या वेलफेअरसाठीच या गोष्टी आहे म्हणून फार्मरशी रिलेटेड ती बॉडी आहे ती त्याला हायलाईट करणार. श्री स्कूल नाव लक्षात ठेवा थोडंसं. हा पॉईंट येण्याचा खूप जास्त चान्स आहे. का चान्स आहे बघा, 2022ची न्यूज आहे, 22-23ची श्री स्कीम. ओके. आता श्री स्कीमच्या अंडर काय करणार आहे, नाव असं आहे त्याचं. ओके. श्री. आता श्री स्कीमच्या अंडर काय करणार आहे आपण, वेगवेगळे जे स्कूल्स आहे बघा, स्कूल्स फॉर द रायझिंग इंडिया, म्हणजे ज्या स्कूल आहे तिथं क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यासाठी PM श्री स्कूल नावाची आपण स्कीम लॉन्च केली आणि याचे मंत्रालय कोणतं आहे तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन याची मिनिस्ट्री आहे. नेक्स्ट बघा PM मित्रा. PM मित्रा, फक्त एक लक्षात ठेवा, मित्रा हे लक्षात ठेवा आणि कशाशी रिलेटेड आहे, टेक्स्टाईल पार्क. ओके. तुम्ही वस्त्रोद्योग म्हणू शकता. येस, त्याच्याशी रिलेटेड PM मित्रा आहे, वस्त्रोद्योगाशी रिलेटेड. एवढं फक्त हायलाईट करसाल. वस्त्रोद्योग म्हणल्यावर मग आपली टेक्स्टाईलच मिनिस्ट्री येणार याच्यात. हो, मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल. वस्त्रोद्योगाला प्रमोट वगैरे करण्याशी रिलेटेड ही आपली मित्रा आहे. नंतर एक श्रेष्ठा स्कीम आहे. वरची कोणती होती, श्री स्कीम. ओके. श्री स्कीम कशासाठी आहे, क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं कुठं, शाळेमध्ये. मग मिनिस्ट्री कोणती राहील, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. येस. आता इथं बघा श्रेष्ठा स्कीम. श्रेष्ठा स्कीमचं मेन गोल काय आहे, पुन्हा तसंच आहे, काय, क्वालिटी एज्युकेशन द्यायचं. पण श्री आणि श्रेष्ठामध्ये फरक काय, श्री स्कीम क्वालिटी एज्युकेशन सगळ्या स्टुडंटला देण्यावर टार्गेट करत आहे आणि श्रेष्ठा स्कीम क्वालिटी एज्युकेशन कोणाला द्यायचे, SC कॅटेगरीच्या स्टुडंटला. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवू शकता. आता मी अजून एक पॉईंट याच्यामध्ये ॲड करते की SC कम्युनिटी, ST कम्युनिटी, वुमेन वगैरे यांच्याशी रिलेटेड, सिनियर सिटीजन, वल्नरेबल सेक्शनशी रिलेटेड कोणतीही टर्मिनॉलॉजी आली तर तुमच्याकडे एक मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. याला तुम्ही हायलाईट करू शकता, या मिनिस्ट्रीला टिक करून जाऊ शकता. ओके. तर श्रेष्ठ आणि श्रीचा डिफरन्स काय आला, श्री क्वालिटी एज्युकेशन
सगळ्या स्टुडंटला आणि श्रेष्ठता स्पेसिफिकली फॉर द SC कॅटेगरी स्टुडंट. ओके. नंतर डेज नावाची एक स्कीम आली 2022ला. त्या स्कीमचं नाव ऐकून घ्या तुम्ही, तुम्हाला लक्षात राहिलंच पाहिजे, खूप महत्त्वाचे. डॉक्टर आंबेडकर एक्सलन्स ऑफ सेंटर ऑफ एक्सलन्स, याच्या अंडर काय करणार आहे, डॉक्टर आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स डेज नाव आहे. डायरेक्ट डेज देणार आहे काही, म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे डेज डॉक्टर आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स. कशाशी रिलेटेड आहे, UPSCचं कोचिंग, फ्री UPSCचं कोचिंग मिळणार कुणाला, तर SC स्टुडंटला. ओके. SC स्टुडंटला फ्री कोचिंग मिळणार UPSCशी रिलेटेड. तर त्या रिलेटेड ही डेज नावाची स्कीम आहे. मिनिस्ट्री पुन्हा मी आत्ताच बोलली, SC कम्युनिटी असेल, SC कम्युनिटीच्या वेलफेअरसाठी आपण कोणती गोष्ट करत असो तर त्याच्या रिलेटेड कोणती मिनिस्ट्री जिम्मेदार असणार, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. एक नमस्ते नावाची स्कीम आहे. ओके. ही तर यावर्षीचं IMP प्रश्न आहे हा नमस्ते. खूप एक्झामने या क्वेश्चनला रिपीट केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक पॉईंट सांगते. आता माहीत नाही किती लोकांना याबद्दल माहिती असेल, कारण तुम्ही करंट ऐकलं आहे का नाही मला माहीत नाही, पण नमस्ते स्कीम समजून घ्या. एक पॉईंट समजा फक्त, तुम्हाला माहीत असेल की तुम्ही बघितलं असेल की नाली वगैरे साफ करायला पुष्कळ गटार वगैरे जो आहे, गटार किंवा नाली आपण त्याला म्हणू शकतो, जो सिवेज आहे त्याला साफ करण्यासाठी काय म्हणू शकतो, वेगवेगळ्या लोकांची तिथं अपॉइंटमेंट केली जाते. बरोबर आहे, अपॉइंटमेंट म्हणणं बरोबर नाही. तिथं काही लोकांना काय केलं जातं, म्हणजे त्यांना तिथं रोजगार दिला जातो. कशासाठी, ते नाली वगैरे साफ करण्यासाठी. आता तिथं काय केलं जातं, जनरली हा जो एरिया आहे याला एक स्पेसिफिक कम्युनिटीशी रिलेटेड लिंकअप केल्या जातं. म्हणजे हे जे काम आहे ती ही एक स्पेसिफिक कम्युनिटी करेल. ओके. मग आता याच्यामध्ये अजून काय केलं जातं की त्या कंडिशन्स, म्हणजे असे मोठे मोठे गटार असतात त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला उतरवल्या जातं आणि त्या व्यक्तीला उतरवल्यानंतर मला सांगा की एखादा नॉर्मल व्यक्तीला जर त्याच्यामध्ये उतरवलं तर त्याची कंडिशन तिथं खराब होऊ शकते का, कारण ते पहिलेच तर गटार आहे आणि त्याच्यामध्येही त्यांना मोठ्या मोठ्या खोल याच्यामध्ये उतरवल्या जातं आणि त्या कंडिशन्समध्ये ते जे वर्कर्स आहेत त्यांची काय होतीये, डेथ होतीये. म्हणून अशा डेथला थांबवण्यासाठी आपल्याला कशाकडे मूव्ह ऑन करणं गरजेचं आहे की माणसाचा, इथं माणसाचं काम आहे काय, हे बिलकुल नाही. या माणसाच्या कामाला रिप्लेस आपण एखाद्या मशीनचा इस्तेमाल करू शकतो. हो. तर म्हणून आपल्याला फक्त काय करायचं आहे, जे एक लेबर आहे त्याला रिप्लेस करून आपल्याला तिथे एका मशीनचा वापर करायचा आहे की जेणेकरून ते गटार साफ करण्यासाठी एका ह्युमनचं इंटरफरन्स व्हायला नको, कारण प्रत्येक ह्युमनची लाईफ ही आपल्यासाठी प्रिशियस आहे. ओके. सो अशा प्रकारचं जे डिस्क्रिमिनेशन आहे ते व्हायला नको. प्रत्येक म्हणजे राईट टू लाईफ हा इनफॅक्ट आपला काय फंडामेंटल राईट आहे. ओके. म्हणून असं डिस्क्रिमिनेशन व्हायला नको म्हणून एक स्कीम काढण्यात आली आणि या नमस्ते स्कीमच्या अंडर काय करते की जे गटार वगैरे आहे हे साफ करण्यासाठी कोणत्याही लेबरचा यूज न करता तुम्ही काय करणार आहे, मशीन यूज करणार आहे. एखादी मशीनचा यूज करायचा आणि काय करायचं, साफ करायचं. म्हणून ही नमस्ते स्कीम कुठंच तुम्हाला काहीच हिंट लागणार नाही. म्हणून सांगते नमस्ते स्कीम चांगल्याने शेवटच्या मोमेंटलाही बघून जा. नमस्ते स्कीम ही मेकॅनाइज करायचे, म्हणजे मेकॅनाइज करायचे याचा अर्थ मशीनचा यूज करायचा आहे कुठं, गटार साफ करायसाठी. राहील लक्षात. चला, मिनिस्ट्री, आता मी म्हणलं व्हल्नरेबल सेक्शन जोही असेल त्यांच्या, म्हणजे असे जे जॉब वर्कर असतील किंवा लेबर असतील त्यांना कुठं, म्हणजे त्यांच्याशी रिलेटेड काही गोष्ट असेल, एम्पॉवरमेंटशी रिलेटेड गोष्ट असेल. आता हा त्यांचा काय झाला, लेबरच तिथे इन्वॉल्ड होते ना. मग अशा केसमध्ये कोणती मिनिस्ट्री येणार, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्प्लॉयमेंट. ओके. नंतर डिवाइन नावाची एक स्कीम आणली. डिवाइन आता डायरेक्ट असंच देणार तुम्हाला हे PM डिवाइन कशाशी रिलेटेड आहे, तर PM डिवाइन नावाची एक स्कीम आहे. ती कशाला आहे, तर नॉर्थ ईस्ट एरियाच्या डेव्हलपमेंटशी रिलेटेड. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता नॉर्थ ईस्ट एरियाच्या डेव्हलपमेंटशी रिलेटेड डिवाइन स्कीम आहे. चला नेक्स्ट, आता वन नेशन वन रेशन कार्ड सगळ्यांनी ऐकलं असेल, एक देश एक रेशन कार्ड. ओके. तर आता वन नेशन वन रेशन कार्ड आता खाली येते आय थिंक. हां, वन नेशन वन रेशन कार्ड याची मिनिस्ट्री विसरू नका, मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर अँड फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. ओके. म्हणजे प्रत्येकाला फूड आणि पब्लिक डिस्ट्रीब्यूट करणारी तुमची जी मिनिस्ट्री आहे. आता रेशनमध्ये काय मिळणार, फूड मिळणार. येस. तर त्याला डिस्ट्रीब्यूट करणारी जी मिनिस्ट्री आहे तीच तुमची इकडं काय असणार, मिनिस्ट्री असणार. ओके. नंतर बघा, एक देश एक फर्टिलायझर यूज करा. म्हणजे
एक देश एक खत. ओके, का? कारण की आता तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळे लोगोज वगैरे लावले जातात फर्टिलायझरवर, त्याच्यावर खूप हे झालं होतं. म्हणून एक देश एक फर्टिलायझर असलं म्हणजे काय, सिंगल ब्रँडचं फर्टिलायझर यूज करा, या रिलेटेड एक स्कीम आली. मग तुम्ही म्हणणार की या स्कीमला कोण रेग्युलेट करतं, तर तुम्हाला माहीत असेल तर आपल्याकडे एक मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर म्हणून एक मंत्रालय, ती या स्कीमला रेग्युलेट करणार. आता वन नेशन वन टॅक्स, एक देश एकच टॅक्स असला पाहिजे, त्याचं इम्प्लिमेंटेशन ॲज अ GST म्हणून झालं. GST 2017ला आला, पण अमेंडमेंट जो 101 नंबरचा अमेंडमेंट होता तो 2016ला झाला. ओके, तर 1 जुलै 2017ला तुम्हाला GST आलेला दिसेल. वन नेशन वन प्रॉडक्ट हे कोणाचं आहे, तर हे आपल्या रेल्वेचं आहे. यावर्षी बजेटमध्ये मेन्शन होतं, त्यामुळे तुम्हाला हाई पॉईंट लक्षात ठेवायचं. एक स्टेशन एक काय, एक स्टेशनवर एक प्रॉडक्ट. म्हणजे काय करणार तुम्ही, त्या स्टेशनच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तिथं काय करणार, वेगवेगळ्या लोकांना त्यांचे प्रॉडक्ट विकण्याला परवानगी देणार, त्यांचे शॉप वगैरे आहे ते लावायला परवानगी देणार. का? कारण तिथे वेगवेगळे लोक व्हिजिट करतील, लोकांनी व्हिजिट केल्यावर आपण जाऊन ते परचेस करू, त्यामुळे तिथलचा जो लोकल व्यक्ती आहे त्याचा काय होईल, बिझनेस होईल, धंदा होईल, आणि त्यामुळे त्याचं इकॉनॉमी त्यांनी काय होईल, प्रॉस्परस होईल. म्हणून वन स्टेशन वन प्रॉडक्ट ही एक स्कीम काढण्यात आली, आणि याच्यामध्ये तिथलचे जे लोकल लोक आहेत त्यांना तिथं दुकानं टाकायला देतील, आणि मग त्या दुकानात ते काय करतील, प्रॉडक्ट सेल करतील, आणि त्यामुळे त्यांना रोजगार मिळेल. एक स्कूल एक IAS, एका स्कूलमधून एक IAS बनवायचं. ही कुठलची स्कीम आहे, मॅच द फॉलोइंगला येऊ शकतं, केरला गव्हर्नमेंटनं काढलेली. ओके, नंतर एक MLA एक पेन्शन. आता तुम्ही म्हणणार 1 MLA 1 पेन्शन काय, मी सांगते तुम्हाला आता कसं असतं. आता सपोज एक MLA निवडून आला, एक MLA निवडून आल्यानंतर पुन्हा आता सपोज एक MLA यावर्षी निवडून आला, पुन्हा त्याचा टाइम पिरियड 5 वर्षाचा खतम झाला, पुन्हा पुढच्या वर्षी निवडून आला, तर त्याला काय व्हायचं की आता सपोज कन्सिडर, आता इथं लिहिते मी, 2012ला एक MLA निवडून आला. ओके, त्यांनी 5 वर्षाची टर्म केली 2017 पर्यंत. मग 2017लाही तो पुन्हा निवडून आला, मग त्यांनी कंप्लीट केली त्याची टर्म 2022 पर्यंत. मग त्याला ह्या इथं MLA असलेल्याची पेन्शन मिळणार आणि इथं MLA असल्याची पेन्शन मिळणार. म्हणजे पेन्शन तो जर 2दा निवडून आला तर 2 MLAची पेन्शन त्याला मिळणार एका व्यक्तीला. तर असं होऊ नये म्हणून 1 MLA एकच पेन्शन. एक MLA 10 वेळेस निवडून आला तरी पेन्शन त्याला एकदाच मिळणार. 10 वेळेस निवडून आल्याची तुला 10 पेन्शन मिळणार नाही. तर 1 MLA 1 पेन्शन कोण गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करत आहे, पंजाब गव्हर्नमेंट. चला, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट, 1 डिस्ट्रिक्ट 1 स्पोर्ट. आता हे कशासाठी असतं, जनरली एका डिस्ट्रिक्टमध्ये एका खेळाला प्रमोट करायचं. कशासाठी, चांगले लोक, चांगले आपले ॲथलीट्स बनले पाहिजे त्यासाठी. ते हे कोण प्रमोट करत आहे, UP गव्हर्नमेंट. एक डिस्ट्रिक्ट एक काय म्हणू शकतो, एक जिल्हा एक प्रॉडक्ट, हे कोणाचं आहे, हरियाणाचं असेल, नाही, मिनिस्ट्री ऑफ फूड अँड प्रोसेसिंग. आता हे ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते काय होतं, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट ही जी स्कीम आहे ना, ही पहिले UPने इम्प्लिमेंट केली होती, आणि मग त्याला काय झालं, आपल्या गव्हर्नमेंटला खूप आवडली, मग आपलं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांना आवडली, मग त्यांनी पण या स्कीमला काय केलं, इम्प्लिमेंट केलं. ओके, 1 पंचायत एक प्लेग्राऊंड असलं पाहिजे. तर ही कुठं चालू आहे, तर ही चालू आहे केरळला. ओके, तर केरळाच्या तुम्हाला 2 दिसत असतील, तर केरळाचा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. चलो, तर आता आपण आज काय काय बघितलं बघा, त्याच्यामध्ये काय काय बघितलं आहे लक्षात तुमच्या. मी स्कीम्स सांगितल्या, स्कीम्समध्ये आपण बजेट वगैरेमध्ये आलेल्या स्कीम बघितल्या, त्याच्यावरचाही पॉईंट बघितला. आता मी थोडं सेन्ससच्या पण तुम्हाला काही फॅक्ट सांगून देते, कारण याचा प्रश्न तर पडतो म्हणजे पडतो, दर पेपरात असतो असला प्रश्न. बघा आता थोडंसं समजून घ्या काय 2.4% ऑफ एरिया आहे. आता सेन्सस 2011 वाईज मी गोष्टी बोलत आहे, तुमच्याजवळ अजून नवीन सेन्सस आलेला नाही. सो तुमच्याकडे एक शुअर शॉर्ट फॅक्ट ज्या तुम्हाला इम्प्लिमेंट म्हणजे लक्षात ठेवायच्या त्या या सेन्ससच्या आहे. ओके, चला, पहिलं 2.4% एरियामध्ये आपली जवळपास 17 ते 18% पॉप्युलेशन काय करते, राहते. शहरी भागात किती लोक राहतात, तर जवळपास 31% लोक आपले शहरात राहतात आणि 68% पीपल्स आपले ग्रामीण भागात राहतात. ओके, मग शहरात सगळ्यात जास्त लोक म्हणजे कोणतं असं राज्य आहे की तिथे सगळ्यात जास्त लोक शहरात राहतात, तर ते आपलं आहे महाराष्ट्र. ओके, आणि सगळ्यात जास्त लोक खेड्यात राहतात असं कोणतं राज्य आहे, तर ते आहे UP. विसरू नका, सगळ्यात जास्त शहरात राहणारे लोक महाराष्ट्रात आहे आणि सगळ्यात जास्त खेड्या विभागात ग्रामीण विभागात राहणारे लोक UP आहे. ओके, लार्जेस्ट ट्रायबल ग्रुप आपल्या इथं कोणता आहे, तर तो आहे भिल कम्युनिटीचा. लार्जेस्ट ट्रायबल म्हणजे तुम्ही त्यांना जमाती म्हणतात. यस, जमाती राहणारा ग्रुप कोणता आहे म्हणजे ते कम्युनिटीचं नाव काय, तर ती भिल आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त भाषा कोणती बोलली जाते, तर हिंदी बोलली जाते, पण दुसरी माहिती पाहिजे ती बोलली जाते बंगाली भाषा. ओके, नंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे
चाइल्ड सेक्स रेशो, लिंग गुणोत्तर दर, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर बघायला मिळालं सध्याचा 2011च्या सेन्सस वाईज 919 आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात चांगला कुठं आहे तर तो लक्षात ठेवायचा अरुणाचल प्रदेशमध्ये, पण सगळ्यात खराब कुठं आहे हरियाणामध्ये. हरियाणामध्ये 834 होता, आता नवीन येईल त्याच्यात तुम्हाला इम्प्रूव्ह झालेला दिसेल. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 972 आहे आणि आपल्या होल इंडियाचा 919 आहे. फर्स्ट इकॉनॉमिक सेन्सस कधी आला 1917ला आला. नेक्स्ट हायेस्ट पॉप्युलेटेड डिस्ट्रिक्ट कोणता आहे तर हायेस्ट पॉप्युलेटेड कोणता असणार सांगा बरं. तर तो आहे मुंबई, आपला ठाणे, तो सगळ्यात हायेस्ट पॉप्युलेटेड आहे. आणि सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला आसामचं दिबंग व्हॅली, आसाम नाही दिबंग व्हॅली जो आहे तो आहे. ओके, तो पॉईंट लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट बघा, आता तुम्हाला विचारलं सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कुठे आहे. सगळ्यांना माहिती असणार 20 करोड पॉप्युलेशनच्या आसपास पॉप्युलेशन यूपी, ते असं म्हणतात एका देशाची पॉप्युलेशन नाही एवढी एकटी यूपीची पॉप्युलेशन आहे. ओके, आणि सगळ्यात जास्त युनियन टेरिटरी किंवा आपण म्हणू शकतो संघराज्य याच्यामध्ये असलेले सगळ्यात जास्त लोक कुठे राहतात तर दिल्लीमध्ये राहतात. ओके, हा झाला. सगळ्यात कमी लोक कुठे राहतात तर सिक्कीममध्ये राहतात. आणि सगळ्यात कमी युनियन टेरिटरीमध्ये कुठे राहतात अंदमान निकोबारमध्ये लक्षद्वीपमध्ये राहतात. तर हा पॉईंट लक्षात ठेवू शकता. सगळ्यात जास्त लोक यूपीत राहतात, युनियन टेरिटरी वाईज म्हणलं तर दिल्लीत राहतात. सगळ्यात कमी कुठं राहतात सिक्कीममध्ये राहतात. आणि इकडं युनियन टेरिटरी वाईज विचारलं तर लक्षद्वीपमध्ये राहतात. ग्रोथ रेट कुठं सगळ्यात चांगला आहे. ग्रोथ रेट म्हणजे एक वुमेन तिच्या लाईफ स्पॅनमध्ये किती चिल्ड्रन्सचा बर्थ करते. ओके, म्हणजे जिथं पॉप्युलेशन खूप जास्त ग्रो होती असा ग्रोथ रेट कुठं जास्त आहे तो आहे मेघालय. मेघालयामध्ये तसा जनरली जर तुम्हाला बघायला म्हणजे एक वुमेन तिच्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये किती चिल्ड्रन्सला बर्थ करते त्याच्या वाईज डिसाईड केला जातो ग्रोथ रेट. तर तो जास्त कुठे मेघालयामध्ये. आणि युनियन टेरिटरी वाईज बघायला गेलं तर दादर अँड नगर हवेलीमध्ये. आणि लोएस्ट ग्रोथ रेट कुठं बघायला मिळतो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये ती कमी चिल्ड्रन्सला बर्थ देते तो आहे नागालँड. दोन्ही कुठलच्या स्टेट आहे नॉर्थ ईस्टच्या. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, कन्फ्यूज करायचं नाही. मेघालयामध्ये जास्त मेजॉरिटी मेघालय असंही लक्षात ठेवू शकता आणि नागालँडमध्ये कमी. आणि युनियन टेरिटरी वाईज म्हणलं दादरा आणि नगर हवेलीमध्ये जास्त आहे आणि लक्षद्वीपमध्ये कमी आहे. आता नेक्स्ट आहे डेन्सिटी. डेन्सिटीचा अर्थ एवढं म्हणजे किती क्षेत्रफळ एरियामध्ये किती लोक राहतात. ओके, त्या वाईज आपण काढतो डेन्सिटी. आता याच्यात तर कोणाला काही कन्फ्युजन नसेल. बिहार ऐकतो ना, बिहारचं पॉप्युलेशन खूप जास्त आहे पण बिहारचा राज्याचा जो क्षेत्रफळ एरिया, आता यूपीची पॉप्युलेशन जास्त आहे पण एरिया जास्त असल्यामुळे डेन्सिटी काय होते कमी होऊन जाते. बरोबर आहे. तर बिहारचा एरिया कमी आणि राहणारे लोक जास्त. त्याच्यामुळे तुम्हाला कसं बघायला मिळेल की डेन्सिटी वाईज जर बघायला मिळालं, डेन्सिटी वाईज जर आपण चेक केलं तर सगळ्यात जास्त डेन्सिटी कुठं आहे बिहारमध्ये. आणि सगळ्यात कमी डेन्सिटी कुठं आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये. सगळ्यात जास्त डेन्सिटी बिहारमध्ये आणि सगळ्यात कमी जर बघायला मिळालं तर अरुणाचल प्रदेशमध्ये. युनियन टेरिटरी वाईज सगळ्यात जास्त डेन्सिटी कोणाला सांगायची गरज आहे का मुळीच नाही, दिल्लीला. कारण दिल्लीला रेंटही तुम्हाला कळत असेल की किती जास्त आहे. आणि इकडे बघा अंदमान निकोबार जे आहे, अंदमान निकोबार जे आहे तिथं तुम्हाला बघायला मिळेल डेन्सिटी एकदम पुअरेस्ट आहे. नेक्स्ट बघा सेक्स रेशो. बघा सेक्स रेशो कुठं सगळ्यात चांगला आहे. आता केरळ जर स्टेट बघा असाल तर तिथे लिटरसी रेट खूप चांगला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल सेक्स रेशो चांगला बघायला मिळते. म्हणजे मेल वर्सेस फिमेल जे आहे, मेल वर्सेस फिमेल, तर यांच्या वाईज आपण काय काढतो सेक्स रेशो काढतो. बरोबर आहे. तो चांगला आहे इथं. म्हणजे इथं पर 1000 मेलवर 1084 इथं आपल्याला काय बघायला मिळतात गर्ल्स बघायला मिळतात. आणि युनियन टेरिटरी वाईज जर बघायला गेलो संघ राज्या वाईज सगळ्यात चांगलं कुठे पुंडीचेरी. ओके, पुंडीचेरी जो आहे तिथं पण सेक्स रेशो खूप चांगला आहे. म्हणजे इथं मेलची, इथं जर बघायला गेलं तर फिमेलची संख्या जास्त आहे मेलपेक्षा. केरला आणि पुंडीचेरी या राज्यात सेक्स रेशो. मग लोएस्ट खराब कुठे तर हे हरियाणा आपण वरही बघितलं होतं ना. येस, हरियाणामध्ये कमी खराब आहे. आणि दमन अँड दीवमध्ये पण सेक्स रेशो वर्स्ट कॅटेगरीचा बघायला मिळतो. नेक्स्ट बघा लिटरसी. तशी भारताची लिटरसी आपण बघायला गेलो तर आहे जवळपास 74%. ओके, लिटरसी भारताची किती आहे 74%. पण त्यामध्ये जर वुमेन आपण चेक केल्या ना तर वुमेनची स्पेसिफिकली बघायला गेलो तर 65% बघायला मिळते. पण मेल बघायला गेलो तर 85. पण याचं जेव्हा आपण ॲव्हरेज घेतो तेव्हा 74 येतं. ओके, राहील लक्षात. 65 फिमेल आहे आणि मेल किती आहे 82% आहे. ओके, तर हा लिटरसीचा पण तुम्ही एक अँगल लक्षात ठेवू शकता. मग आता लिटरसी कुठं जास्त आहे केरला, हे तर सगळ्यांना माहिती आहे. चला केरला मार्क करा. आणि
लिटरसी युनियन टेरिटरीत कुठं जास्त आहे तर लक्षद्वीपमध्ये. मग लोएस्ट कुठं आहे? लोएस्ट आहे बिहारमध्ये. इट्स क्वाईट सरप्रायझिंग हां, कारण बिहारचे मुलं IIT वगैरेला जातात, तुम्हाला माहीत असेल, पण जनरली पॉप्युलेशन वाईज त्यांची लिटरसी खराब आहे. आणि हे जर बघायला गेलो काय म्हणतात युनियन टेरिटरी, तर ती दादरा अँड नगर हवेलीमध्ये लिटरसी एकदम कमी आहे. लिहिलं आहे मी तिथं लोएस्ट लिटरसी आहे, म्हणजे साक्षरता एकदम कमी बघायला मिळेल. कुठं आपल्याला केरळात चांगली बघायला मिळेल, बिहारमध्ये कमी, लक्षद्वीपमध्ये पुन्हा चांगली, दादरा अँड नगर हवेलीमध्ये वर्स्ट. आणि नेक्स्ट SC पॉप्युलेशन. ओके, सगळ्यात जास्त नंबर वाईज जर बघायला गेलं तर UPमध्ये SC पॉप्युलेशन जास्त आहे, पण पर्सेंटेज वाईज बघायला गेलं म्हणजे 10 लोक आहेत त्याच्या वाईज जर पर्सेंटेज काढतो म्हणलं, हे पहा व्यवस्थित समजा, पॉप्युलेशन वाईज जर मी स्टेट चेक केला तर UP आहे, पण मी पर्सेंटेज वाईज जर गेली तर पंजाब आहे. राईट लक्षात. पर्सेंटेज वाईज जर SC पॉप्युलेशन बघितली तर ती पंजाबमध्ये जास्त आहे आणि स्टेट वाईज बघितली तर UPमध्ये जास्त आहे. नेक्स्ट आहे स्टेट वाईज जर ST पॉप्युलेशन बघायला गेलो म्हणजे जमातीची पॉप्युलेशन बघायला गेलो, ट्रायबलची पॉप्युलेशन बघायला गेलो तर ती MPमध्ये सगळ्यात जास्त आहे, पण पर्सेंटेज वाईज पुन्हा चेक केल्यावर कोण येतं? लक्षद्वीप. तर हाई पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. देन रिलिजियन बघू. रिलिजियनमध्ये वेगवेगळे रिलिजन्स बघायला मिळतात, पण सगळ्यात जास्त पॉप्युलेशन वाईज कोणता रिलिजन प्रोफेस करताना बघायला मिळतो तर हिंदुझम. नेक्स्ट वन बघायला मिळेल इस्लामिझम. ओके, इस्लाम. नेक्स्ट ख्रिश्चन हे केला जातो. नंतर आहे ख्रिश्चन, नंतर सिख, बुद्धिस्ट अँड जैन. थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं, ख्रिश्चन नंतर तुम्हाला वाटू शकतं मे बी बुद्धिस्ट वगैरे, पण सिख आहे. ओके, आणि नंतर बुद्धिस्ट आहे आणि जैन. आता ह्या सगळ्या फॅक्ट आपण कशाच्या बेसवर डिस्कस केल्या? 2011चा होणारा सेन्सस. ओके, तर हा पॉईंट आपण एक लक्षात ठेवू शकतो. आता बघा वेगवेगळ्या मिलिटरी एक्झरसाइज. आता याचं तुम्हाला काय करायचं आहे, मी याच्यामध्ये तुम्हाला ज्या महत्त्वाच्या आहे त्या सगळ्या इथं मेन्शन केल्या आहे, पण तुम्हाला याला काय करायचं आहे? रिकॉल करायचं आहे, कारण ह्याच्यात सांगण्यासारखं काही नसतं. आता याच्यात जनरली तुम्हाला काय कनेक्ट काय करायचं आहे की ही एक्झरसाइज कोणत्या 2 कंट्रीत होती आहे आणि नवल आहे का, म्हणजे ही नेव्हीची आहे, आर्मीची आहे का एअरफोर्सची. एअरफोर्स आपलं एअरफोर्स म्हणजे एअरफोर्सची, नेव्ही म्हणजे पाण्यातली आणि आर्मी म्हणजे बॉर्डरवरच्या एरियाची. ओके, किंवा लँड एरियाची म्हणून. तर ह्या जेवढ्याही एक्झरसाइज आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, कोणती एक्झरसाइज कुठलची एवढं लक्षात ठेवायचं. आता मी याच्यातल्या काही एकदम महत्त्वाच्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला इथं कनेक्ट करून देते, त्या तुम्हाला मार्क करून देते, त्या तुम्हाला हायलाईट करून घ्यायच्या की कोणकोणत्या आहे. ओके, चला सगळ्यात पहिली कोब्रा वॉरियर एक हायलाईट करून घ्या, ती एक महत्त्वाची. आणि 2023च्या आणि 22च्या दोन्ही मी याच्यात ॲड केल्या. बाकीचे PDF त्याच्यात मेन्शन येऊन जाईल. फक्त तुम्हाला काय करायचं जे महत्त्वाचे, आता याच्यात मी सांगितलं तरी टाइम वेस्ट आहे. ओके, कारण कसं आहे ते आपल्याला रिकॉल करावंच लागणार आहे, विदाऊट रिकॉल तुम्ही घेऊ शकत नाही. तर कोब्रा वॉरियर बघू शकता, ही लक्षात ठेवा, इंडिया आणि UK. बाकीच्या पण लक्षात ठेवायच्या, पण ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मी सांगत आहे. ओके, नेक्स्ट बघा काही. आता अजून एक पॉईंट सांगते. असं SL दिसलं, आयन दिसलं आणि EX दिसतं, याच्यात काय असं? आता तुम्ही म्हणणार हे नाव कसं? बिलकुल नाही, श्रीलंका, इंडिया आणि एक्झरसाइज असं असतं ते. ओके, म्हणून असं थोडं हटके नाव दिसतं ना, तर कंट्रीचं नाव एकदा पुढे चेक करून घेत जा आणि मग ती एक्झरसाइज बघून घेत जा. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा काय, ती एक एक्झरसाइज मी महत्त्वाची सांगितली. त्यानंतर ही एक एक्झरसाइज, यावर्षी प्रश्न याच्यात पडण्याचा चान्स खूप जास्त आहे. मालाबार एक्झरसाइज कोणाची असते? क्वाड कंट्रीजची एक्झरसाइज आहे. आणि क्वाड म्हणल्या 4 देश तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोण कोण आहे? एक जापान आहे, इंडिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि USA. आता बघा यांचं मेन गोल काय आहे? पॅसिफिक ओशनमध्ये प्रॉस्पॅरिटी ठेवणं. ओके, मग आता पॅसिफिक ओशनशी रिलेटेड आहे, तर तुम्हाला इथं एक पॉईंट काय कनेक्ट करायचा आहे की पॅसिफिक ओशनशी रिलेटेड आहे म्हणजे सीशी रिलेटेड आहे, म्हणून ही नवल एक्झरसाइज. ओके, आता बघा ऑस्ट्रा दिसतोय का? ऑस्ट्रा आणि हिंद म्हणजे इथं ऑस्ट्रेलिया आणि काय इंडिया आहे. नंतर गरुड शक्ती दिसत असेल, इंडिया इंडोनेशिया, ही पण एक महत्त्वाची आहे. आणि या वर्षीचा प्रश्न पडण्याची एक्झरसाइज खूप जास्त हे आहे, पॉसिबिलिटी आहे, युद्ध अभ्यास, कारण ही खूप न्यूजमध्ये आली होती इंडिया आणि USAची. आता ती न्यूजमध्ये येण्याचं कारण ही ज्या लोकेशनवर झाली होती ना, त्यामुळे इथं खूप कॉन्फ्लिक्ट आला होता आणि ही झाली होती उत्तराखंडच्या एरियात. आणि जो चायना आणि इंडियाची जी बॉर्डर आहे ना त्या एरियात झाली होती, त्यामुळे इथं खूप हल्ला झाला होता. युद्ध अभ्यास एक लक्षात ठेवसाल, बाकीच्याही लक्षात ठेवायच्या. एकदा सगळ्या या डोळ्याखालून घालून देसाल की कोकण, ही एक कोकण पण लक्षात ठेवा, इंडिया आणि UKची
आहे ती पण एक महत्त्वाची. आता हे दिसतंय का, FR इंडिया, जे दिसतंय फ्रान्स, इंडिया आणि जपान, असंच फ्रान्स आणि इंडिया असं लक्षात ठेवून तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. तर याला फक्त एकदा काय करसाल, रेफर करसाल. ओके. आणि याच्या व्यतिरिक्त आपले एक बुक्स. ओके. आता इथं बुक्समध्ये मी काय केलेलं आहे, बुकचं नाव लिहिलं आणि तिथं कोण आहे, म्हणजे हे बुक कोणी याचा ऑथर कोण आहे ते इथं आपण लिहिलेलं आहे. आता यामधला तुम्हाला मी यावर्षीचा महत्त्वाचं सांगते. हे दिसतंय पागलखाना, ज्ञान चतुर्वेदी, पण हे टोम्ब ऑफ सँड यावर्षीचं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक. टोम्ब ऑफ सँड बिलकुल लक्षात ठेवायचं. गीतांजली श्री का, कारण याला मिळालंय बुकर प्राइज. ओके. तर टोम्ब ऑफ सँड एक सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवसाल. ओके. हे एक महत्त्वाचं सांगितलं मी. हे एक छत्रपती शिवाजी महाराज हे एक लक्षात ठेवाल. आणि मॅन बिहाइंड द युनिफॉर्म बिपिन, पण हे कोणी लिहिलंय, रिचा रावतनी पुस्तक लिहिलेलं आहे. हे एक तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. हे एक झालं. आंबेडकर अ लाईफ हे पण खूप इम्पॉर्टंट आहे यावर्षी, हे लिहिलेलं आहे शशी थरूरजींनी, तर तो पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि हे दिसतंय का, एक लास्ट बघा, हे बिमल जालननी लिहिलेलं फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स, हे पण पुस्तक एक महत्त्वाचं आहे. आणि रंगराजन यांनी लिहिलेलं RBIशी रिलेटेड एक पुस्तक आहे, ते पण महत्त्वाचं आहे. ओके. आणि एक हरदीप सिंग यांचं पण एक महत्त्वाचं पुस्तक आहे, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर काही ज्या इम्पॉर्टंट बुक्स आहेत ते मी इथं मेन्शन केलेले आहे, ते तुम्ही एकदा काय करू शकता, रेफर करू शकता. आणि हे याला एक मार्क करून घ्या, मोदी शेपिंग अ ग्लोबल ऑर्डर, हे लिहिलेलं आहे JP नड्डा. ओके. ही पॉलिटिकल पर्सनॅलिटी आहे, सो पण JP नड्डा हे पण एक पुस्तक एक लक्षात ठेवू शकता. बाकीचे आहेत असं नाही, पण आय थिंक सो की हे तुम्ही एकदा रेफर जर करून घेतले तर तुम्हाला लक्षात राहतील. यात ते जे महत्त्वाचे ते मी इथं कनेक्ट केलेले. आता याच्या व्यतिरिक्त राहिल्या आपल्या पर्सनॅलिटीज इन न्यूज, एकच टॉपिक राहिलेला आहे. आणि तुम्हाला जे स्पोर्ट्स वगैरेचे इव्हेंट आहे या सगळ्याची PDF कुठं मिळेल, आपल्या टेलिग्राम चॅनलवर, तर तिथून तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता. ओके. चला मग आपण आता काय करू, आपल्या वुमेन इन न्यूज आहे त्याला डिस्कस करू. हां, आता आपण ज्या पर्सनॅलिटीज इन न्यूज आहेत त्या बघून घेऊ. आता मी त्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट इथं सांगितला काय होता की वुमेन इन न्यूजमध्ये त्याच्यावर अटेन्शन जास्त ठेवा. येस का, कारण हा प्रश्न एक फुकटचा आहे. जसं यावर्षी G20चा प्रश्न सांगितलेला आहे, तो येणार म्हणजे येणार. येस, G20चा एक प्रश्न शुअर शॉर्ट आहे, तसा हा टॉपिक एक आहे की ज्याच्यात पक्का पकडून चाला एक ना एक प्रश्न येणार. आता या गीतांजली श्री, आत्ताच तुम्हाला मागं नाव दाखवलं. येस, तर बुकर प्राइज जे आहे गीतांजली श्री दिसलं ना तुम्हाला, मी इथे मेन्शन होतं बघा आपलं गीतांजली श्री, दिसतं का, बरंच होतं एकदम. हां, हे दिसतंय का गीतांजली श्री, तर यांचंच ते पुस्तक आहे बघा. याच्यामध्ये ना बुक्सही आपण कव्हरअप केलेले. आता तुम्हाला इथं दिसेल की आपले जे हे आहे बघा, आता याच्यामध्ये बुक्स पण आहेत आणि त्या पर्सनॅलिटी न्यूजमध्ये आलेल्या त्याही आहेत. ओके. आता बघा गीतांजली श्री यांना ना, गीतांजली श्री ज्या आहेत यांना फर्स्ट इंडियन टू विन द इंटरनॅशनल बुकर प्राइज. आता हे इंटरनॅशनल बुकर प्राइज यांनी काय केलं, विन केलं आहे, त्यामुळं खूप न्यूजमध्ये आला. आणि ते पुस्तक कोणतं आहे ते मी मागच तुम्हाला सांगितलं. येस, टॉम, ते बघितलं ना सँडशी रिलेटेड आहे बघा, हे दिसलं ना, टॉम्ब ऑफ सँड. टॉम्ब ऑफ सँड हे जे बुक आहे ते त्यांनी त्याच्यासाठी त्यांना काय मिळालेलं आहे, हे मिळालेलं आहे, प्राइज मिळालेलं आहे, तो एक पॉईंट. ओके. आता बघा नेक्स्ट पॉईंट आहे फेमिना मिस इंडिया. नाव लक्षात ठेवावंच लागेल, आपल्याजवळ काही ऑप्शन नाही आहे. फेमिना मिस इंडिया याचा टायटल कोणाला मिळालं, सिनी शेट्टी. ओके. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022 सिनी शेट्टी यांना ते मिळालेले. ओके. तुम्ही हा पण पॉईंट एक लक्षात ठेवू शकता. चला नेक्स्ट पॉईंट बघू की कोणता आहे. नेक्स्ट पॉईंट, येस, हां, मिस युनिवर्स. हे पहा, आता मी तुम्हाला एक पॉईंट सांगते की इथं तुम्हाला दिसत असेल मिस इंडिया लास्ट बघितली आपण, आता इथं मिस वर्ल्ड. ओके. सिनी शेट्टीला मिस इंडियाचा टॅग मिळाला. मिस वर्ल्ड पण इंडियाचीच आहे. कोण आहेत त्या बघून घेऊ. मिस वर्ल्ड कोण आहे तर ते नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे दिसतंय का, सरगम. येस, सरगम एवढंही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त सरगम नाव लक्षात ठेवा. तर सरगमला काय मिळालंय, मिस वर्ल्डचा टॅग मिळालेला आहे. ओके. मिस इंडिया सिनी शेट्टी आणि मिस वर्ल्ड सरगम. ओके. पण मिस युनिवर्सचा जो टॅग आहे तो आपल्या इथलच्या लेडीला नाही मिळालाय, तो मिळालेला आहे USA च्या. हे दिसतंय का, USA च्या
आर बोन्स गॅम्ब्रिन इंडियाज डिवाइड राय पोस्टेड आफ्टर लुझिंग इट्स क्राऊन. ओके, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ते कुणाला मिळालं? मिस युनिव्हर्सिटीचा टॅग दुसऱ्याला मिळाला, पण मिस वर्ल्ड आणि मिस वर्ल्ड आणि मिस इंडिया इंडियन पर्सनॅलिटीला मिळाला. चला नेक्स्ट पाहू शकता. नेक्स्ट आहे की सुप्रीम कोर्टमध्ये एक लेडी. आता तुम्हाला हा टॉपिक का न्यूजमध्ये आहे तेही सांगते की जनरली US मध्ये डॉमिनन्स कोणाचा आहे? वाईट लोक जे आहेत त्यांचा आहे. पण असं पहिल्यांदा झालं की एक ब्राऊन पर्सनॅलिटी जी आहे ती त्या पोस्टवर बसली. कोणत्या पोस्टवर? सुप्रीम कोर्टाचं US जे सुप्रीम कोर्ट आहे त्या जजच्या पोस्टवर बसल्यामुळं हा टॉपिक न्यूजमध्ये आला. तर त्यांचं नाव जर लक्षात ठेवायचं आहे तर बघा काय दिसतंय, कितांजी ब्राऊन जॅक्सन. कितांजी ब्राऊन जॅक्सन. तर असं लक्षात ठेवू शकता ब्राऊन कुठं बसली, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ब्राऊन पर्सनॅलिटी USच्या सुप्रीम कोर्टाच्या जस्टिसच्या पोस्टवर बसलेली दिसत आहे. ओके, नेक्स्ट बघा हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंतच्या जेवढ्या न्यूज दाखवल्या त्यामधला याला सगळ्यात मोस्ट हायलाइटेड करा. नाव बघा कॅप्टन शिवा चव्हाण. ह्यांना जे आहे त्यांना तुम्हाला असं बघायला मिळेल की आपली जी एकदम हे आहे काय म्हणू शकतो एक ग्लेशियर आहे सियाचिन ग्लेशियर, तिथे यांना डिप्लॉईड केला ॲज अ ऑफिसर म्हणून. ओके, तर यांचं नाव काय केलं होतं? नरेंद्र मोदींजींनी यांचं नाव म्हणजे असं केलं, म्हणजे त्याचं प्रमोशन केलं. प्रमोशन म्हणण्यापेक्षा त्याचा जे आहे त्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे ह्या पर्सनॅलिटी न्यूजमध्ये आलेला आहे. कुठे केलं आहे? सियाचिन ग्लेशियरमध्ये यांची डिप्लॉयमेंट केलेली आहे ॲज अ ऑफिसर म्हणून. नाव काय त्यांचं? कॅप्टन शिवा चव्हाण. तर ही सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे कारण नरेंद्र मोदींनी याच्यावर ट्विटरवर या पर्सनॅलिटीबद्दल मेन्शन केलं होतं. हे तर ही अजून ती एक पर्सनॅलिटी सांगितली, ती पण एक इम्पॉर्टंट शिवा चव्हाण, ती एक झाली. आणि सेकंड पॉईंट तुम्हाला अजून सगळ्यात महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे PT उषा. तुम्हाला जर काल अपॉइंटमेंट आठवत असतील तर त्याच्यामध्ये मी PT उषाचं नाव तुम्हाला मेन्शन केलेलं दिसेल. त्याच्यामध्ये या PT उषा ज्या आहे ते इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या काय बनलेले आहे? चीफ बनलेले आहे. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. इंडियन असोसिएशनच्या चीफ कोण बनल्या? तर PT उषा. हा तुम्हाला अपॉइंटमेंटचा आपला जो पॉईंट आहे त्याच्यामध्येही बघायला मिळेल. आता ही पर्सनॅलिटी तुम्हाला दिसत असेल तर टेबल टेनिस फेडरेशन जे आहे त्याच्या ह्या काय बनलेल्या मेघना आल्बर्ट जे आहे त्या टेबल टेनिसच्या काय बनलेले आहे? प्रेसिडेंट बनलेले आहे. तर हे मेघना आल्बर्ट नाव लक्षात ठेवू शकता. मेघना जरी ठेवलं तरी चालून जाईल. जसं संगम मी तिकडं सांगितलं तसंच मेघनाही लक्षात ठेवू शकता तुम्ही की काय कशाशी रिलेटेड? टेबल टेनिस. पण मागच्या दोन न्यूज महत्त्वाच्या PT उषा आणि त्याच्या अगोदरची. येस, तर त्या दोघी कॅप्टन शिवा चव्हाण आणि PT उषा त्या खूप जास्त महत्त्वाच्या न्यूज. ओके, आता मिथाली राज ही जी पर्सनॅलिटी आहे यांना पहिला मेजर ध्यानचंद्र खेलरत्न अवॉर्ड मिळाला. ओके, अवॉर्डी जे आहे मेजर ध्यानचंद्र खेलरत्न अवॉर्ड मिथाली राज यांना मिळाला असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला, मिथाली राज एक लक्षात ठेवा. आता जॉर्ज मेलोनी, काल आठवत असेल तर काल एक पॉईंट सांगितला होता. काय सांगितलं होतं? रायसेना डायलॉग सांगितला होता. रायसेना डायलॉगमध्ये आपल्या चीफ गेस्ट किंवा आपण म्हणू शकतो गेस्ट कोण होत्या प्रोग्रामच्या? ते मेलोनी होत्या. ओके, जॉर्जिया मेलोनी. आता प्रोनाउन्सिएशनमध्ये कमी जास्त होऊ शकतो. ओके, जॉर्जिया मेलोनी. आपल्याला काही तिथं जाऊन लिहायचं नाही, फक्त ऑप्शन जो आहे त्यात आपल्या उत्तर मिळालं पाहिजे. आता हे नावं काही पाठ करून आपल्याला खूप अचिव्हमेंट अवॉर्ड नाही मिळणार आहे. काही लक्षात ठेवा, तिचं सरनेम ठेवा किंवा नाव ठेवा, काही ठेवा, फक्त लक्षात ठेवा. जॉर्जी मेलोनी यांना ह्या प्राईम मिनिस्टर आहे. कुठलच्या आहे? इटलीच्या आहे. त्या आपल्या कोणत्या प्रोग्रामला आल्या होत्या? रायसेना डायलॉग सांगितला होता काल, त्या प्रोग्रामला अटेंड करायला आल्या होत्या. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. या वर्षीचा हा पण एक महत्त्वाचा टॉपिक. येस, नेक्स्ट वन एंजेला मार्कल यांना युनेस्कोचा पीस प्राइज अवॉर्ड मिळाला. नोबेल पीस प्राइज नाही मिळालं. कोणतं मिळालं? युनेस्कोनी लॉन्च केलेलं पीस प्राइज जे आहे ते या एंजेला मार्कलला दिलं. हे पण महत्त्वाची न्यूज आहे. एंजेला मार्कलला काय मिळालं? युनेस्कोचं पीस प्राइज मिळालं. आता प्राइजेस इथं तुम्हाला दिसत असतील, आपण कव्हर अप करत आहोत. हो, नंतर बघा हा एक इम्पॉर्टंट पॉईंट. मी जे इम्पॉर्टंट सांगते ना ते खूप चांगल्याने लक्षात ठेवा कारण फुक्कटचा प्रश्नाचं उत्तर आहे हे. म्हणजे असं कन्सिडर करा, अवॉर्ड म्हणा किंवा ती पर्सनॅलिटी म्हणा खूप जास्त. आता ही
पूर्णिमा देवी ज्या आहेत या पण अगेन व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी. का? कारण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चॅम्पियन ऑफ अर्थ अवॉर्ड या पूर्णिमा देवीला मिळाला. आणि कशासाठी मिळाला ते मी इथं सांगते की वल्चरला प्रोटेक्ट करण्यासाठी. येस गिधाड, त्या वल्चरला प्रोटेक्शन रिलेटेड यांनी खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला म्हणून या पूर्णिमा देवीला काय मिळालं? चॅम्पियन ऑफ अर्थ अवॉर्ड मिळाला. ही एक सगळ्यात महत्त्वाची न्यूज. ओके, नेक्स्ट वन तुम्हाला जर दिसत असेल रवनीत कौर, आपण काल नाव ऐकलं होतं. येस, मी म्हणलं होतं फिमेल आहे, लक्षात ठेवा. रवनीत कौर यांना कुठं बसवलं? कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, त्याला तुम्ही भारतीय प्रतिस्पर्धा आयोगही म्हणू शकता. त्या पोस्टवर कोणाला बसवलं? रवनीत कौरला. ओके, तर तो पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ॲज अ चेअरपर्सन म्हणून बसवलं. नेक्स्ट बघा, ती पण एक महत्त्वाची न्यूज होती. नंतर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्यामध्ये कोण बसलेलं आहे? तर त्यांचं नाव आहे, हे तुम्हाला नाव इथं दिसत असेल, पुरी जे आहे ते त्यांचं नाव आहे. ओके, तर पुरी आणि अजय त्यागी ते सेकंड पर्सनॅलिटी. ओके, तर पुरी यांचं सरनेम आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. सेबीच्या पोस्टवर त्यांना बसवलेलं आहे. तर हा एक पॉईंट थोडंसं पिक्चर याच्यासाठी लावले रिकॉल व्हायला थोडंसं इझी होऊन जाईल. नेक्स्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता आपलं जे हे आहे काय म्हणू शकतो प्रेस काउन्सिल जे आहे, नाही सॉरी CGA अकाउंटंट आहे प्रेस काउन्सिलचं दुसरे. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट या पोस्टवर कोण बसलेलं आहे? तर मिस भारती दास. ओके, भारती दास ही पर्सनॅलिटी तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट जस्टिस रंजना देसाई. ओके, आता या काय झाल्या तर तुम्हाला मी आता मागं म्हणलं ना की काय प्रेस काउन्सिल, तर प्रेस काउन्सिलच्या याच्यावर या नाही, प्रेस काउन्सिलच्या याच्यावर मिस भारती दास कशावर बसलेल्या आहे? CGA, ॲज अ CGA म्हणून अपॉइंट झाल्या कंट्रोलर जनरल अकाउंट. पण ह्या ज्या आहे जस्टिस कोण? रंजना देसाई यांना या कोणत्या प्रेस याच्यावर बसल्या? भारतीय प्रेस परिषद किंवा प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या पोस्टवर त्या अपॉइंट झाल्या. नेक्स्ट, हे पण खूप महत्त्वाची न्यूज आहे. आय डोंट नो द प्रोनाउन्सिएशन बिकॉज दिस इज इन अ तामिळ वगैरे. आता हे लँग्वेजेस वेगवेगळ्या, आता तुम्हाला माहिती आहे साऊथ इंडिया वगैरे इथून बिलॉंग करणाऱ्या पर्सनॅलिटी असतात, सो आपण प्रोनाउन्सिएशन तेवढं प्रॉपर घेऊ शकत नाही. पण महत्त्वाचं हे की CSIR ही महत्त्वाची बॉडी आहे. सायन्स अँड टेकचे तुमचे प्रश्नही खूप असतात म्हणून लक्षात ठेवा. CSIRच्या या सायंटिस्टची ते हे आहे किंवा असं म्हणू शकतो डायरेक्टर जे आहे CSIRचे जे डायरेक्टर आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड ही CSIR बॉडी आहे. आणि याच्या डायरेक्टर कोणाला बनवलं? नला थांबी असं लक्षात ठेवू शकता. नला थांबी यांची अपॉइंटमेंट केली. ही न्यूज अगेन बीन व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ही एक महत्त्वाची, ही अगेन बीन हायलाइटेड. जसं म्हणलं ना की पूर्णिमा देवी ती एक महत्त्वाची न्यूज होती कारण त्यांना चॅम्पियन्स ऑफ अर्थ अवॉर्ड मिळाला. ही त्याच्याही पेक्षा इम्पॉर्टंट आहे. का? मी सांगते तुम्हाला. आलिया मीर हिला कोणता अवॉर्ड मिळाला? आलिया मीर हिला वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अवॉर्ड मिळाला. आलिया मीर यांना वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अवॉर्ड मिळाला आणि शी इज बिलॉंगिंग फ्रॉम जम्मू अँड काश्मीर. तर ती न्यूज त्यात खूप इम्पॉर्टंट होते. तर आलिया मीर ही तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक ती सांगितलं पूर्णिमा देवी, आलिया मीर दॅट इज अगेन बीन व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि नेक्स्ट एक लक्षात ठेवू शकता. येस, नागालँडमध्ये फर्स्ट टाइम असं झालं की 2 MLA निवडून आल्या. ओके, MLA दोन पर्सनॅलिटीज ॲज अ MLA म्हणून नागालँडमध्ये निवडून आल्या. आतापर्यंतच्या त्यांच्या हिस्ट्रीमध्ये फिमेल MLA कोणी निवडून आलेली दिसली नाही. तर आता थोडं प्रोनाउन्सिएशन आय डोंट नो, पण एक तुम्ही लक्षात ठेवू शकता जाखालू आणि दुसरं नाव आहे क्रुसे. ओके, जाखालू आणि क्रुसे या 2 पर्सनॅलिटीज तुम्हाला ॲज अ MLA म्हणून निवडून आलेल्या दिसतील. कुठं? नागालँडमध्ये, आणि स्पेसिफिकली नॉर्थ ईस्टर्न एरिया आहे त्यामुळं माहितीच पाहिजे. नेक्स्ट वन, हा पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. नाव लक्षात ठेवू शकता. पंडित हरिप्रसाद चौरिशिया लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड. ओके, तो कोणाला मिळाला? तर ते आहे प्रभा अत्रे. ही खूप जास्त महत्त्वाची न्यूज आहे. याला एक इम्पॉर्टंट IMP म्हणून करून जासाल. कोण? प्रभा अत्रे. ओके, ही पर्सनॅलिटी आता तुम्हाला दिसत असेल की महाराष्ट्राचे CM त्यांना देत आहे. देन नेक्स्ट वन दादासाहेब. आता ही पण खूप महत्त्वाची न्यूज आहे. दादासाहेब, आता तुम्हाला दिसत असेल मी लगभग 10-12 स्लाईड लावल्या, पण त्यावरच्या पर्सनॅलिटीज आहे ना त्याच्यावर येण्याचा चान्स खूप जास्त आहे. ओके, नेक्स्ट बघा. आता जे प्रेडिक्ट आहे ते तर तुम्ही करून जाऊ शकता. एकदा जरी डोळ्याखालून 2दा-3दा पेपरच्या अगोदर जरी ह्या स्लाईड घातल्या ना तरी तुमचा प्रश्न डील होऊन जाईल. ओके, नेक्स्ट बघा. दादासाहेब फाळके
अवॉर्ड कुणाला मिळाला, तर हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. आशा पारिख. ओके, दादासाहेब फाळके अवॉर्ड 2020चा होता, पण तो ॲक्च्युली डिले झाला, त्यामुळे 2022ला मिळाला दादासाहेब फाळके अवॉर्ड टू द आशा पारिख. ओके, नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवू शकता. हे पुस्तकाचं नाव दिसतंय का, हे महत्त्वाचं आहे, म्हणून मी इथे किरण बेदीचा फोटो लावला. काय, फिअरलेस गव्हर्नन्स नावाचं पुस्तक किरण बेदींनी लॉन्च केलंय, तर ते पुस्तक पण आपण इथं काय केलेलं आहे, कव्हरअप केलंय. तर काय काय लक्षात ठेवसाल, एक ही न्यूज. ओके, फिअरलेस गव्हर्नन्स बुकचं नाव पण लक्षात ठेवायचं. या दोघी MLA व्हेरी इम्पॉर्टंट, नागालँडशी रिलेटेड आहे, नॉर्थ ईस्ट न्यूजमध्ये नेहमी असतो, हे पण एक इम्पॉर्टंट म्हणून करून जासाल. नेक्स्ट येस, दॅट इज सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात काय इम्पॉर्टंट आहे, तुम्ही सगळंच इम्पॉर्टंट सांगताय, पण स्टील दॅट इज अगेन बीन कन्झर्वेशन, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अवॉर्ड. त्यात आलिया मीर अँड त्याच्यात शी इज बिलॉंगिंग फ्रॉम जम्मू अँड काश्मीर, सो त्यातच ती न्यूज इम्पॉर्टंट होते. दॅट इज अगेन बीन CSIRचे त्यांना काय बनवले, हेड बनवले, DG बनवले. जस्टिस रंजना यांना काय बनवलं, यस, प्रेस काउन्सिलचं हे बनवलेलं दिसेल. त्यानंतर भारती दास एक पर्सनॅलिटी बघायला मिळेल, यांना कशाच्या पोस्टवर अपॉइंट केलं, ॲज अ CGA म्हणून. सेबीच्या पोस्टवर पण एक पुरी म्हणून अपॉइंट झालेले आहेत. नेक्स्ट वन, ही पण एक महत्त्वाची न्यूज आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, त्यालाच तुम्ही भारतीय प्रतिस्पर्धा आयोग म्हणता. यस, ही पण अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. काय सांगितलं मी, वल्चरला कन्झर्व करण्याशी काय सांगितलं, याच्याशी रिलेटेड कधी आल्या होत्या आपल्या इथं प्रोग्रामला. यस, रायसेना डायलॉग अटेंड करण्याला युनेस्कोचं पीस प्राईज मिळालं. ओके, विसरू नका, युनेस्कोचं पीस, नोबेल पीस प्राईज नाही. हां, नेक्स्ट हे दॅट इज अगेन बीन व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज, ही पण एक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मेजर ध्यानचंद्र खेलरत्न अवॉर्ड, दॅट इज PT उषा इज अपॉइंटेड ॲज अ कुठं, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या याच्यावर अपॉइंटमेंट झालेली. हा एक पॉईंट बघितला. हे सांगितलं की USच्या सुप्रीम कोर्टामध्ये यांची एक अपॉइंटमेंट झाली ॲज अ ब्राऊन म्हणून, तुम्ही लक्षात ठेवू शकता, ब्राऊन अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे नाव तर विसरूच नका. शिवा चव्हाण. काय, शिवा चव्हाण, कारण सांगितलं मी नरेंद्र मोदींनी याच्याबद्दल एक काय म्हणू शकतो पोस्ट शेअर केली होती, त्यामुळे ही न्यूज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्यात सियाचन ग्लॅशियर हा आपला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे एक बघितलं आपण, आणि हे आपण डिस्कस केलेलं तुम्हाला दिसेल. त्यात 2 पर्सनॅलिटी इंडियाच्या आहे, आणि हे आपण तर गीतांजली बुकर प्राईज अवॉर्ड बघितलं. तर आपण इथं सगळं काही आपलं जे आहे ते कंटेंट डिस्कस केलेलं आहे. याच्या सगळ्या नोट्स पुन्हा डबल सांगते, टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असतील. व्यवस्थित रिवाईज करा. तुमचा एक म्हणजे महत्त्वाचा जेवढा काही कंटेंट आहे तेवढा आपण कव्हरअप केलेला आहे. स्पोर्ट्स इव्हेंट जे आहेत ते सगळे मी याच्यावर टाकून अपलोड करून देईल, की जे आपल्या कशावर, टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत ती पण लिस्ट अपलोड होऊन जाईल. ओके, सो तुम्ही त्याला फायनली रिवाईज करू शकता. आणि हे क्वेश्चन्स असे आहेत की इट्स लाईक की येणार म्हणजे येणार परीक्षेत, त्याच्याशिवाय दुसरं यायला म्हणजे स्कोप कमी आहे. कारण असं आहे की हे खूप न्यूजमध्ये चाललेले आहे, सो त्यांना टाकायचं असेल तर हे प्रश्न खूप जास्त पॉसिबिलिटी आहे टाकण्याच्या मागे. ओके, सो आपण सगळं ऑपरेशन्स असो, अपॉइंटमेंट असो, सगळं विथ डिटेल्स रिवाईज केलेले नोट्स सगळ्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. ओके, सो आता तुमचं काम आहे, तुमच्या साईडनी काम आहे की त्याला प्रॉपरली रिवाईज करणं, आणि आपले जे क्वेश्चन्स आहेत 15-20 जेवढे असतील तर त्या क्वेश्चन्सचा आपण प्रॉपरली हँडल करू शकलो पाहिजे. ओके, ते आता एखाद दुसरा अपॉइंटमेंटचा प्रश्न कुठेतरी स्टेटमेंटमध्ये कामात येऊ शकतो तुम्हाला. येस, आता कॉम्पिटिशन जसं प्रतिस्पर्धा आयोगबद्दल 1-2 स्टेटमेंट आहे, त्यामध्ये कुठेतरी त्यांचं नाव जर मेन्शन केलं तिथेही आपल्याला कुठेतरी फायदा होईल. सो डेफिनेटली 15मध्ये तर कामाचंच आहे, पण ही इन्फॉर्मेशन कुठेतरी आपल्याला बाकीचे प्रश्न सॉर्ट आउट करण्यासाठी ही मदत करू शकता. ओके, सो कीप इट रिवाईज. ह्या गोष्टी ज्या आहेत 2 दिवसामध्ये जेवढं रिवाईज करता येईल तेवढं टाइम्स रिवाईज करा. फायनलला जाताना ही एक साईड इम्पॉर्टंट बघून जायची, जाताना बस यांचे पिक्चर्स आणि नावं एकदा बघून जायचे, शेवटी आठवून जाईल, रिकॉल होऊन जाईल त्यांचं नाव. ओके, चला, तर ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. आणि तुम्ही याला प्रॉपर रिवाईज करा, आणि याला काय म्हणू शकता, याचा हा व्हिडिओ पूर्ण 2 सेशनचा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित बघून याला कंप्लीट करू शकता. ओके, तुमच्या काही कन्सर्न्स किंवा डिफिकल्टी असतील डेफिनेटली तुम्ही कमेंट सेशनमध्ये मेन्शन्स करू शकता. आणि ज्यांना कोणाला PDF सापडण्यात काही डिफिकल्टी येत असेल तर डेफिनेटली तुम्ही एकमेकांसोबत शेअर पण करू शकता. ओके, थँक्यू गाईज.